ही दाखवली ही कुठली? बेंगलोर सिल्क मध्ये पाहिजे. ही बेंगलोरी सिल्क मध्ये बघा अशा डिझाईन येतील. येलो कलर खूप चालतो त्याच्यामध्ये. हां हे बघा अशा पॅटर्न येतील. हे पण शिवायला वेडिंगला आता खूप चालतं दादा. बॉर्डर बघा, वा बॉर्डर वर्क बघा खूप मस्त केलेली आहे. ब्लाऊज तर बघितला. हां ब्लाऊज पण चांगला आहे. कलर डिझाईन भरपूर आहे. डिजिटल पॅटर्न येतात. डिजिटल पॅटर्न मध्ये सुरोस्की मध्ये. आता हे लगन सराईमध्ये खूप चालतं दादा. कपडा हेवी आहे हो. त्याच्यामध्ये दोन कपडे आहेत का? नाही एकच मटेरियल आहे. पण असं वाटतं की दोन कपडे त्याच्यामध्ये. हे कसं असतं, हे पॅटर्न आपले लगन सराईला खूप चालतात. कपडा एकदम भारी आहे. ही कुठली आहे? हे बनारसी सिल्क. बनारसी सिल्क मध्ये. विदाउट स्टोन मध्ये. ही पण स्टोन मध्ये. ही ओके. बनारसी. ही पण बनारसी सिल्क मध्ये. याच्यामध्ये असे पॅटर्न येतील. भरपूर पॅटर्न येतात बनारसी. कपडा बघा ना माझ्याकडे शाईन होतो. 1000 रुपयापासून बनारसी सिल्क भेटेल दादा. स्टार्टिंग रेंज 6 वारी प्युअर कॉटन. 6 वारी पीस आहे. हां मदुराई कॉटन म्हणतात त्याला. हां हां. याची काय रेंज असणार आहे? 1150 रुपये. 1150. आता जी ही साडी आहे ही वेगळी आहे. ही वेगळा पॅटर्न. हो मी आतापर्यंत बरेच शूट केले पण हा शूट नाही केलेला बघा. आणि मटेरियल एकदम फॅब्रिक सॉफ्ट आहे. कपडा एकदम नरम येणार. मल्टी शेड मध्ये आहे. मल्टी शेड मध्ये असे कलर येणार. हे वेगळे कलर आहेत. कलर क्रॉस कलर सगळे धुपछाव कलर जे आपल्या लग्नामध्ये वगैरे आपल्या काय शुभ कार्यात चालतात ते कलर आहेत सगळे. आता हळदीसाठी येलो कलर लागतो. आता याचं पण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन बघा किती सुंदर. याची काय रेंज असणार आहे? 1080 रुपये. 1080 पासून सुरुवात आहे. सुरुवात. हा 35 वाला आहे. नाव लक्षात ठेवा. विपुल नावाचा पॅटर्न आहे आपल्याकडे. 35 रुपयाला भेटणार. 35 रुपयाला मिळेल. 35 रुपयाला साडी. विपुल नावाला डायरेक्ट बिंदास 35 रुपयांनी जाऊन पुढे बिल बनवायचं. नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा आलो सरस्वती टेक्सटाईल मार्केटला आलो. डोंबिवली ईस्टला आलो आणि साडीबद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी आलो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि शेअर करा जेणेकरून आपले जे मंडळी आहेत ना साडी व्यवसायामध्ये उतरतील ना तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. आणि ऑलरेडी साडी व्यवसायामध्ये आहेत तर त्यांना पण हा व्हिडिओ एकदम उपयोगी ठरणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सरस्वती टेक्सटाईल मार्केट होलसेल साडी गोडाऊन. या साईडला आहे ना म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, या साईडला आहे शिल्ड फाटा आणि या साईडला आहे पलावा सिटी. सरस्वती टेक्सटाईल मार्केट होलसेल साडी डेपो त्यांचं युनिट आहे ना हे खूप मोठं आहे. जेवढं बघताय ना तेवढं साडी कलेक्शन आहे यांच्याकडे. कलेक्शनबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. म्हणजे यांच्याकडे व्हरायटी आहे ना भरपूर आहेत. वेगवेगळे व्हरायटी आहेत. आणि बघा सकाळच्या वेळी गर्दी बघा किती आहे. रहदारी भरपूर आहे. मंडळी आलेत. नमस्कार भाऊ. नमस्कार दादा. भाऊ आपलं नाव कसं? माझं नाव गोविंद पाटील. भाऊ आपण पहिला व्हिडिओ बनवला होता म्हणजे साधारण 1-2 महिने झाले. त्याचा प्रतिसाद कसा होता? रिस्पॉन्स चांगला भेटला. कस्टमर पण कसं काही जणांना बरेच जणांना माहिती नव्हतं या एरियामध्ये ते तितक्या जवळ शॉप आहे. त्यांना पण बरं वाटलं. म्हणजे आपल्या एरियामध्ये एवढं कमी रेटमध्ये होलसेलचं शॉप झाले आणि बरेचसे तुमचं पण नाव घेऊन आले असंच. अरे वा. हां आपल्याला वाटतं की आपले मराठी बंधू व्यवसायामध्ये यावं. बरोबर. कारण की आता घाबरायचं नाही, व्यवसायामध्ये उतरायला पाहिजेच. तर आता आपल्याकडे साडी जे पहिले होते कमी रेंजपासून तर आता पण तीच कमी रेंजपासून आहेत का? रेंज तीच भेटणार तुम्हाला. ओके. तर काय किती रुपयापासून आहे? 35 रुपयापासून ते 60,000 रुपयापर्यंत साडी आहे. ओके. 35 रुपयापासून ते 60,000 रुपयापर्यंत. आता ही बघा पैठणीमध्ये. ही पैठणीमध्ये आहे. पूर्ण एकदम सॉफ्ट मटेरियल येते. तर आता आपण लो रेंजपासून बघणार का हाय रेंजपासून बघणार? हाय म्हणजे 1000+ रेंज बघणार आहे. ओके. 1000 रुपयाच्या वरचे बघणार आहोत आपण. लो रेंज तर रेग्युलर आपण दाखवतो कमीपासून ते पण दाखवू. पण पहिले मेन जे आता लगन सराईला ज्या साड्या आपल्याकडे चालतात त्याच्यामधले पॅटर्न सगळे आपण बघणार आहेत. कपडा चांगला वाटतो. आता वरमाईला ग्रीन कलर लागतो. आता हे कसं बजेटमध्ये असतं. मार्केटमध्ये घ्यायला गेले ही साडी 1700-1800 रुपयाच्या खाली भेटणार नाही दादा ही वस्तू. आता ही वस्तू आपल्याकडे 1080 रुपयाला. आपल्याला एक साडी पाहिजे तरी मिळेल ना? भेटेल. हे बघा हा पदर आहे पैठणी. कपड्याचा कलर शेड मस्त आहे आणि क्रॉस कलर आहे आणि कलर पण सुंदर आहे. तुम्हाला याच्या कपडा हेवी आहे. पाहिजे तेवढे पीस भेटतील. क्वांटिटी जेवढे पाहिजे बल्कमध्ये पाहिजे बल्कमध्ये भेटेल. 1 पीस पाहिजे 1 पीसमध्ये पण भेटेल असं काही नाही. आणि मटेरियल एकदम सॉफ्ट येणार. क्वालिटीची फुल गॅरंटी. आता हा गडवाल सिल्क आहे. हा कुठला? गडवाल सिल्क. गडवाल कल्याणी नावानं पॅटर्न चालतो हा. आपण मटेरियल खूप सॉफ्ट येतो. त्याच्यामध्ये कमीत कमी दादा माझ्याकडे 40 ते 50 कलर आहे. 40 ते 50. हा हे तर मी सिलेक्टेड कलर दाखवतो. कपडा पण चांगला वाटतो. कपडा पण छान.
आणि याच्यामध्ये एक कलरचं काम पाहिजे. आता शिवजयंतीला वगैरे मागे मी याच्यामधला ऑरेंज कलर कमीत कमी 100 असे 5 ते 6 ग्रुप होते. अरे वा. त्यांना बनवून दिला मी एक कलर. 1 महिन्याचा टाइम घेतला. हाच पॅटर्न, या पॅटर्न मध्ये ऑरेंज कलर. ऑरेंज कलर. हा बघा असे कलर. कुठला कपडा आहे? हा गडवाल सिल्क आहे. गडवाल सिल्क आहे. हा खूप चालतो पॅटर्न. आणि एनी टाइम स्टॉक माझ्याकडे रेडी असतो. 1000 एक पीस कमीत कमी पडलेले असतात दुकानामध्ये. तर म्हणजे तुम्हाला कुठली साडी आवडली असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घ्या. डिस्प्लेला नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही पाठवा, जेणेकरून यांच्याकडे ती साडी उपलब्ध आहे की नाही त्याची माहिती घ्या. जेणेकरून तुम्ही लांबून येत असाल ना तर तुमचा जाण्याचा खर्च वेळ वाया जाऊन नये, त्यासाठी सांगते तुम्हाला. हा पॅटर्न आहे. आपण नवीन ट्रेंडिंग पॅटर्न ट्रेंडिंगमध्ये. ट्रेंडिंगमध्ये हा पदर आहे, हा ब्लाऊज आहे. आता ह्या पण लग्नामध्ये खूप छान चालतात साड्या. त्याच्यामध्ये असे कलर येणार. हे वेगळे कलर आहेत. कलर क्रॉस कलर सगळे धुपछाव कलर जे आपल्या लग्नामध्ये वगैरे आपल्या काय शुभ कार्यात चालतात ते कलर आहेत सगळे. आता हळदीसाठी येलो कलर लागतो. आता याचं पण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन बघा किती सुंदर. याची काय रेंज असणार आहे? 1080 रुपये. 1080 पासून सुरुवात आहे. फ्रेश येणार एकदम सॉफ्ट मटेरियल. असं नाही की रेट कमी आहे म्हणजे कपडा. कलर बघा एकदम मस्त वाटतो. कपडा पण हेवी आहे, बघूनच कळतं. मेन क्वालिटी मेंटेन करतो दादा आपण. क्वालिटी हा रेट तुम्हाला 1-2 रुपये जास्त वाटेल, कपडा क्वालिटीची फुल गॅरंटी. मार्केटला कसं आहे 2-4 रुपये कमी ठेवणार, कटमध्ये प्रॉब्लेम येणार, प्लस काही गोष्टी या वर्कच कमी करणार, हाफमध्ये वर्क देणार, तशी गोष्ट नाही. कपडा क्वालिटी मेन मेंटेन. कस्टमर एकदा गेलं तर परत रिटर्न दुकानात यायला पाहिजे. आपण जर रेट जर कमी ठेवला त्यामध्ये कसं एकदा जाणार, परत कस्टमर शॉपमध्ये येत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बघा ना साडी जेवढे दाखवलेत ना त्याची व्हरायटी क्वालिटी खरंच बिग थम्सअप, खरंच चांगली आहे. हा एक चंदेरी सिल्कमध्ये. चंदेरी सिल्कमध्ये. हा पदरी आहे. हा पॅटर्न पण खूप छान, एकदम सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन पण बघायला भेटतील. अलग जसं की ही डिझाईन. त्याच्यामध्ये कलर मिळून जातील ना? कलर भेटतील. कलर हे व सॅम्पल मी दाखवतो. व्हिडिओ आपण किती बनवणार, अर्धा तास लय झाला 1 तास. हो बरोबर आहे. एवढी व्हरायटी कव्हर होणार दाखवता येणार नाही. तुम्हाला कमीत कमी 15 दिवस लागतील माझं पूर्ण शॉपमध्ये जर व्हिडिओ बनवायचा म्हणलं तर. आणि काय सिलेक्टेड त्यांच्या लक्षात येईल बाबा इथे सगळं भेटतं, त्या हिशोबाने आपण सिलेक्टेड पॅटर्न दाखवतो. कलर खूप सुंदर आहे. बघा कलर पण चांगला आहे, मस्त पॅटर्न आहे. तर कोणाला डिलिव्हरी पाहिजे असेल तर मिनिमम कितीची खरेदी करणं गरजेचं आहे? ऑनलाईनमध्ये 5000 रुपये ऑनलाईनची. ऑनलाईन डिलिव्हरी. ऑफलाईनमध्ये आपण इथे आल्यानंतर एक साडी पण मिळू शकते. ऑफलाईनमध्ये तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. आणि कसं आहे ऑनलाईनपेक्षा तुम्ही ऑफलाईनमध्ये जर आलात ना तुमच्या समोर कपडा राहते, क्वालिटी राहते, तुम्हाला पाहिजे ती वस्तू तुम्ही बघू शकता. आता माझ्याकडे कसं आहे सगळे ऑल इंडिया चालणारी व्हरायटी असते, पण तुमच्याकडे काय चालते, तुमच्याकडे फॅब्रिक कुठलं पाहिजे. आता फोटोमध्ये व्हिडिओमध्ये जर बघितलं तर सगळे कपडा तुम्हाला लक्षात येणार नाही. आता कुठल्या एरियामध्ये कसं एकदम सॉफ्ट मटेरियल चालतं, कुठल्या एरियामध्ये एकदम कडक कपडा लागतो, जसं फॅन्सी. तसं ते समोर आले ऑफलाईनमध्ये तर त्यांच्यासाठी बेस्ट राहील. ओके. तर आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरीची काय आहे का ऑप्शन वगैरे? तसं काही नाही. तुम्ही ऑनलाईन माल काढायचा, ऑनलाईन पेमेंट केलं, ऑनलाईन माल लगेच निघून जाईल. ओके. किती दिवसामध्ये मिळून जाईल? 2 ते 3 दिवसात माल जातो. 2 ते 3 म्हणजे आपण जास्तीत जास्त 5 दिवस पकडले तरी उत्तम. 5 दिवस पकडून चला. कधी कधी काय होतं ट्रान्सपोर्टची गाडी नाही भरली, आपल्याकडून तर माल एका दिवसात निघून जातो, त्याची गाडी जोपर्यंत भरत नाही आपल्या एका पार्सलसाठी ट्रान्सपोर्टला गाडी काढत. बरोबर आहे. तर 4 ते 5 दिवसात भेटून जातो. 4-5 दिवसात मिळून जाईल. तर भाऊने आतापर्यंत साड्या दाखवल्यात ना, खरंच साड्या चांगल्या त्या. कपडा पण चांगला वाटतोय. आणि नवीन व्हरायटी. पहिले जी आपण शूट केलं होतं ते वेगळी व्हरायटी होती, आता वेगळी व्हरायटी आहे. हा पॅटर्न बघा, लहरिया पॅटर्न आहे. लहरी आहे. सेम आहे, कलर सेम आहे. हे वेगवेगळं आहे. कॉन्ट्रास्ट वगैरे पॅटर्न सेम आहे, कलर वेगवेगळा आहे. हा पण चांगला कलर आहे. मेन फॅब्रिक बघा, कपडा मेन असतो. डिझाईन तर सगळीकडेच भेटणार. कपडा क्वालिटी मेन मेंटेन करावं लागतं. याची काय रेंज आहे? ही तुम्हाला रेंज आपलं डायरेक्ट बारकोड सिस्टम आहे दादा. असं काय नाही की म्हणजे रेट सांगायचा एक द्यायचा एक कस्टमरला, ते पण नाही. प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला बारकोड लावलेलं भेटणार आहे. ती 1250 रुपये. 1250 पासून सुरुवात आहे. आता हा लहरिया पॅटर्न आहे. असे भरपूर बघाय फॅन्सी आयटम तुम्हाला भरपूर बघायला गेलात ना, पाहिजे तसा पॅटर्न बघायला भेटेल. बऱ्याच ठिकाणी काय होतं की जे बारकोड येतात ते नसतं, मग काही रेंज असते. ते कसं कस्टमरचं मग चेहरा बघून रेट सांगणार.
समजा कस्टमरचं बजेट 2000 आहे, ती 500 रुपयाची वस्तू बी त्यांना 2000 सांगणार. हम्म. आपल्या तशी तुम्ही आला डायरेक्ट बारकोड सिस्टम आहे, बारकोडने चेक करू शकता मग. तुम्ही डायरेक्ट बारकोड म्हणजे लेबलच येणार, असा टॅग लावलेला आहे तो पूर्ण, टॅग वरती रेट. असं नाही की म्हणजे मनाने काही बी रेट सांगू शकणार नाही, जे आपलं रिजनेबल होलसेल रेट आहे तोच पडणार त्यांना. ही पण दाखवा ना मला, ओपन करू का? ही तो बघा, हे बघा पॅटर्न पण चांगला वाटतो हा. फॅन्सी फॅन्सी आयटम भेटतील सगळे. ही बॉर्डर पण चांगली आहे, हे बघा. हे ब्लाउज आहे क्लिअर, याच्यामध्ये 7-8 कलर येतात. हे बघा कलर पण खूप सुंदर येतात. ही आता दाखवली होती ना आता, कलर ही कुठली आहे? हा चंदेरी सिल्कमध्ये. चंदेरी सिल्कमध्ये आहे. हे बघा कॉम्बिनेशन पण चांगलं वाटतं आहे. 5 ते 6 कलर येतात त्याच्यामध्ये. हा ग्रे कलर ही पण तीच आहे, चंदेरी सिल्क ग्रे कलरमध्ये. इंग्लिश कलर. त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह वगैरे साडी मिळणार नाही ना, म्हणजे मी आता ऑनलाईन घेतल्यानंतर डॅमेज वगैरे येतच नाही. बाय चान्स चुकून एखादा पीस जर आलाच तर ते पण एक्सचेंज करून भेटतो आपल्याकडे. ओके, आता मी इथे आलो शॉपमध्ये तर मी इथे खरेदी केली, बंच टू बंच घेतलं, पण त्याच्यामध्ये 1-2 साड्या मला असं डिफेक्टिव्ह मिळाल्या तर रिप्लेस होऊन जातील ना? काय अडचण. ओके, मग तुमच्याकडे आता सेम साडी घेऊन गेलो पण तुमच्याकडे नसेल तर मग मला ते सेम साडी पाहिजे असेल तर त्यासाठी वेळ थांबावं लागेल का? हा, टायमिंग घ्यावं लागेल ना, कारण तुम्हाला कसं असते, माझ्याकडे कसं आहे दादा, मी आता हा पॅटर्न बनवला, ह्याच्यामध्ये कसं असतं म्हणजे एकच पार्सल येणार, एक पार्सल विकलं, रिपिटेशन तुम्ही करणार तर मी रिपिटेशन करणार, नाही तर मी काय करणार, मी वेगळं डोकं लावणार, मी नवीन डिझाईन बनवणार. असं आता ही डिझाईन संपली, आता नवीन डिझाईन, तुम्हाला क्वांटिटी पाहिजे, ती डिझाईन पाहिजे, ती पण रिपिटेशन भेटून जाईल. ओके, पण थांबावं लागेल, थोडं टायमिंग द्यावं लागेल. ओके, फक्त म्हणजे बिल जे देणार ना भाऊ ते सांभाळून ठेवा तुम्ही. हां, कारण की आहे ना कोणाची फसवणूक होऊ नये, कारण की आपले मराठी बांधव आहेत, त्याचबरोबर आपले जे मराठी बांधव व्यवसायामध्ये उतरलेले आहेत त्यांना व्यवसाय करायचा आहे, तर त्यांची पण कोणाचं म्हणजे त्यांचं कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून सांगतोय. एकमेकांना समजून घेतलं सगळं होऊ शकतं. बरोबर आहे. जेवढ्या साड्या दाखवल्यात ना त्या खरंच चांगल्या साड्या आहेत. वेळ काढून आलात ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. घाईघाईमध्ये तुम्ही सिलेक्ट केलात तर मग परत प्रॉब्लेम नको व्हायला ना. वेळ काढून आलात तर सगळ्यात बेस्ट. काढून या होईल तेवढं. आणि माझं तर म्हणणं आहे शनिवार रविवार सोडून या, कारण शनिवार रविवारी खूप गर्दी असते शॉपमध्ये. कसं असतं आता तुम्ही व्हिडिओ बघून येणार, परत तिथं आल्यावर शनिवार रविवार म्हणजे कसं सुट्टीचा दिवस आहे मुंबईचा, त्यामुळे गर्दी खूप असते. होईल तेवढं शनिवार रविवार सोडून या, तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस भेटेल, व्यवस्थित बघण्यात येईल. असं गैरसमज होऊन जातं की म्हणजे बघा ना, असे ग्राहक आलेले आहेत आणि एक व्यक्ती त्यांना साडी दाखवतोय, एक साडी दाखवायला म्हणजे बघा एवढा बंच दाखवायला कमीत कमी 1 ते 2 तास जातात. तर एक व्यक्ती असं दाखवायला गेलं आणि यांच्याकडे जे मेंबर आहेत ते 10, 20, 25 जण असतील, पण बरेच मंडळी असल्यामुळे ते दाखवता येत नाही. तर येणारे जे ग्राहक, पण कसं आहे दादा, स्टाफ माझ्याकडे 80 मुलाचा आहे. प्रॉब्लेम काय होतो, रविवार आणि शनिवारी सुट्टी असल्यामुळे कसं सगळे बस्ते बांधायला येतात, कोणी दुकानची खरेदी करायला येतात, ते 80 मुलं पण कमी पडतात. होय ना. हां, तर मग काय होतं, बाकीच्यांना म्हणजे सर्व्हिस भेटत नाही व्यवस्थित, आणि मग त्यामध्ये थोडं नाराज होता कस्टमर. त्यामुळे मी होईल तेवढं गाईड करतो की शनिवार रविवार सोडून या. बघा हे कोण सांगत नाही, हे बघा यांना व्यवसाय करायचा असता तर हे बोलले असते की शनिवार रविवार तुम्ही येऊ शकता, पण हे बघा तुम्हाला चांगल्या साड्या मिळाव्या, तुम्ही वेळ करून आला तर कोणाचं नुकसान होऊ नये, तर व्यवसाय जे करणार आहेत. पण जास्तीत जास्त सोमवार ते शुक्रवार हा पिरियड तुम्ही आलात तर सगळ्यात बेस्ट आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या साड्या घेऊन जाऊ शकता आणि सर्व्हिस नीट होऊन जाईल. एक बजेट असतं कोणाचं 500 रुपयापर्यंत मला 100 साड्या घ्यायच्यात. ते जर तुम्ही शनिवार रविवार आला 500 रुपयामध्ये 2-3 सॅम्पल दाखवणार, म्हणजे कसं गर्दी असते. तेच जर तुम्ही शनिवार रविवार सोडून आलात तर 500 रुपयामध्ये तुम्हाला ते 10 व्हरायटी दाखवत, तुम्हाला एक ऑप्शन भेटेल. 500 रुपयामध्ये आपल्याकडे 10 पॅटर्न यातला कुठला चांगला वाटेल, हा फरक पडतो, बाकी काय नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. कारण की बरेच ठिकाणी कमेंट मला वाचायला मिळतात की स्टाफवाले ते कोऑपरेट करत नाही, बरोबर, साड्या दाखवत नाही. पण ह्याचं कारण मूळ हे शनिवार रविवार जास्त मंडळी येतात, गर्दी असतात, त्यावेळी दाखवता येत नाही. तर मंडळी तुम्ही पण समजून घ्या आणि आपले जे भाऊ आहेत तर त्यांच्याकडे जे काम करणारे मंडळी आहेत ते पण माणूसच आहे, तर कृपया करून समजून घ्या एकमेकांना. ही कुठली साडी आहे? हा पण पॅटर्न मस्त आहे, कांजीवरम सिल्कमध्ये. कांजीवरम सिल्कमध्ये पूर्ण भरलेली साडी. आताची जी साडी आहे ही वेगळी आहे, ही वेगळा पॅटर्न. हो, मी आतापर्यंत बरेच शूट केले पण हा शूट नाही केलेला. बघा, आणि मटेरियल एकदम फॅब्रिक सॉफ्ट आहे, कपडा एकदम नरम येणार, मल्टी शेडमध्ये आहे. मल्टी शेडमध्ये याच्यामध्ये कलर पण खूप सुंदर येतात. याची काय रेंज स्टार्ट आहे? याच्यामध्ये 800 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 800 पासून सुरुवात आहे. ही साडी जर तुम्ही बघायला गेलं तर ही 1720ची आहे, ही भारीवाली आहे कांजीवरम. पण अशा टाईपमध्ये बघायला गेलं तर 800 रुपयापासून भेटत.
मग कपडा चांगला वाटतो. कलर पण आहे. कलर आहे हे कलर आहेत. यांच्याकडे 4 कलर आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटून जाईल. क्वांटिटीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला पाहिजे तेवढे पीस भेटून. आता हा कॉटन मध्ये पीस आहे दादा. 6 वारी प्युअर कॉटन. 6 वारी पीस आहे. हा मदुराई कॉटन म्हणतात त्याला. हां हां. याची काय रेंज असणार आहे? 1150 रुपये. 1150. हा इथे प्युअर कॉटन मार्केटला 2000-2500 रुपयाला विकतात. 6 वार साडी म्हणजे 1150 पासून सुरुवात आहे. सुरुवात. कलर कॉन्ट्रास्ट वगैरे भरपूर भेटते. हा पूरा बंच आहे का 6चा? हा 8 पीस कार्डची मॅचिंग येते. हां हां. पदर असेल कॉन्ट्रास्ट मध्ये. हा बघा हा पदर आहे. ही कुठली साडी म्हटलात तुम्ही? कॉटन मध्ये मदुराई कॉटन. मदुराई कॉटन. 6 वारी साडी. 6 वारीमध्ये प्युअर कॉटन आहे. त्याची काय रेंज असणार आहे? 1150 रुपये 1150 पासून सुरुवात आहे. सुरुवात आहे. कमीत कमी मंडळी 2 तास काढून या, कारण की यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये साड्या आहेत आणि लो रेंजपासून ते हाय रेंजपर्यंत तुम्हाला त्याचा पूर्ण अभ्यास मिळून जाईल. आणि येताना एक वही पेन घेऊन या, जेणेकरून तुम्हाला कुठली साडी आवडली आहे तर तुम्ही त्यांना बारकोड असणार ना त्याला. बारकोड हां, तर ते तुम्ही तसं लिहून ठेवा, तुमच्यासाठी बेस्ट आहे. आता हा जॉर्जेट मध्ये पॅटर्न आहे दादा. जॉर्जेटमध्ये पदर वगैरे कॉन्ट्रास्ट येतो. हां हां. 150. कपडा चांगला वाटतो आहे. एकदम जॉर्जेट मध्ये प्युअर जॉर्जेट आहे. प्युअर जॉर्जेट आहे. एकदम सॉफ्ट मध्ये. हा बुट्टीवाला ब्लाऊज आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10-12 डिझाईन बघायला भेटतील. आणि कलर येतील 8-8, 6-6 कलरची मॅचिंग आहे. चारही कलर चांगले वाटतात. कलर हा कपडाच खूप सुंदर. याच्यामध्ये लो रेंजमध्ये पाहिजे असेल तरी मिळेल. जॉर्जेट तुम्हाला बघायला गेलं तर 200 रुपयापासून भेटतं, पण ही हेवी क्वालिटी प्युअर जॉर्जेट. फरक काय 200 आणि हेवी मध्ये? सिफॉन कपडा आला एकदम साधं मटेरियल म्हणजे साधं मटेरियल मध्ये. आणि हे कसं प्युअर येतं. बेंगलोर सिल्क असते. बँगलोरी सिल्क मध्ये. याची लाईफ चांगली आहे. हा याची लाईफ. आणि हे कसं स्टँडर्ड कस्टमर वगैरे हेच पकडणार. जॉर्जेट जास्त ना मंडळी, तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल तसं तुम्ही खरेदी करू शकता. आता पैठणीमध्ये पैठणीमध्ये ही कांजीवरम सिल्कमध्ये. हे धर्मावरम सिल्क. धर्मावरम. हे कांचीपुरममध्ये. कांचीपुरममध्ये. याच्यामध्ये कसं 1-1 पीस येतात दादा. ओके, एकच पीस येणार. हा पीस ताईनं घेतला कुठल्याही तर ते ताईकडेच राहणार. तो डबल पीस नसतो माझ्याकडे. म्हणजे मी बनवून घेतो, कारण कसं आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे. मी ही साडी जे बनवतो ती साडी फक्त एकाच कस्टमर करत. ज्यांनी घेतली त्यांच्याकडेच राहणार ती साडी. हेवी पीस आहेत सगळे. हा हेवी पीसेस. हेवी पीस. याच्यामध्ये तुम्हाला 40 ते 50 डिझाईन माझ्याकडे बघायला भेटतील. एक सिलेक्टेड मी डिझाईन दाखवले तुम्हाला. आहे बघा त्याचं फॅब्रिक. म्हणजे काय रेंज असणार आहे? हे तुम्हाला स्टार्टिंग याच्यामध्ये 2000 रुपयाच्या पुढेच. ओके, म्हणजे आता हे तुम्ही आम्हाला 5 दाखवले जाता. हां, म्हणजे 2000 पासून सुरुवात आहे. आता हे कसं तुम्हाला सिलेक्टेड पीस मी दाखवले तुम्हाला. याच्यामध्ये कसं आहे, माझ्याकडे कमीत कमी तुम्हाला 50 ते 60,000 रुपयापर्यंत साडी भेटेल प्युअरमध्ये. प्युअर पैठणी भेटेल, प्युअर कांजीवरम भेटेल, प्युअर सिल्क भेटेल, म्हणजे फार व्हरायटी. प्युअर बनारसी भेटेल. ओके. हां, पण ते कसं आपण व्हिडिओमध्ये दाखवणार त्यांच्या लक्षात येणार नाही त्या वस्तू. कसं त्याला समोरच पाहिजे. एवढ्या हेवी साड्या. कपडा चांगला वाटतोय. हां, म्हणजे ही साडी बनली तर पुन्हा बनणार नाही. पुन्हा म्हणजे वेगळी व्हरायटी बनवून जाईल. हा 1-1 पीस असतात. 1-1 पीस. जे माझ्याकडे भेटणार ती डिझाईन कुठं भेटणार पण नाही, कारण मी स्वतः बनवून घेतो हे पॅटर्न. भाऊने ना बरेच कलेक्शन दाखवलेलं आहे साडींचं. कुठली साडी आवडली असेल ना तर व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्प्लेला नंबर दिला त्या नंबरवर पाठवा, जेणेकरून त्यांच्याकडे साडी उपलब्ध आहे की नाही ही पूर्ण माहिती मिळून जाईल तुम्हाला. ही कुठली आहे? बनारसी सिल्क. बनारसी सिल्कमध्ये. विदाउट स्टोन मध्ये. ही पण स्टोन मध्ये. ही ओके. ही पण बनारसी सिल्कमध्ये. याच्यामध्ये असे पॅटर्न येतील, भरपूर पॅटर्न येतात बनारसी. कपडा बघा ना, माझ्याकडे शाईन होतो. 1000 रुपयापासून बनारसी सिल्क भेटेल जरा स्टार्टिंग रेंज. मग कपडा चांगला वाटतोय आणि एकदम सॉफ्ट मटेरियल. याची काय रेंज असणार स्टार्ट? याची 1000 रुपयापासून सुरुवात भेटेल तुम्हाला, कमीत कमी. 1000 पासून सुरुवात आहे. सुरुवात आहे. हे बघा कलर बघा किती सुंदर.
कलर पण चांगला उठून दिसतो. कॉन्ट्रास्ट कलर आहे. असा कलर वेगळा वाटतो आणि घातल्यानंतर तो वेगळा वाटतो. कलर खूप उठून दिसतो. आता हे नवीन कलर आलाय बनारस सिल्कमध्ये, पेट्रोल कलर म्हणतात त्याला. पेट्रोल कलर सध्या खूप चालतो, हा ट्रेंडिंग कलर आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॅटर्नमध्ये 8-8, 10-10 कलर भेटतील, 8-8, 10-10 डिझाईन बघायला भेटतील. तर भाऊ आता काही मंडळी इकडे आले पण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर काय डिस्काउंट वगैरे आहे त्यांना? 100% डिस्काउंट देईल. मला आल्यावर मला नक्की भेटा. तुमची खरेदी झाली ऑलरेडी, याच्यावर MRPवर तर मी 25% डिस्काउंट ठेवलेलंच आहे. प्लस जर दादाचा व्हिडिओ बघून जर आलात तर अजून मी माझ्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. हां. तर कारण की आपले जे मंडळी आहेत की श्रीमंत वर्ग नाही आपला, मीडियम वर्ग आहे. मी मीडियम वर्ग आहे. 15-20 वर्ष आधी जॉब केला एक मारवाड्याच्या दुकानावरती. आणि आज स्वतःचं? आता स्वतःचं म्हणजे एक मला माझी इच्छा आहे की प्रत्येकानं आपल्या माणसाने एक काय कुठला तरी बिझनेस करा, कुठली स्टार्टिंग. कशामुळे बोलतो मी असं, जास्त नाही 5,000 इन्व्हेस्टमेंट करा. बिझनेसमध्ये आपला माणूस उतरायला पाहिजे, मला एक असं वाटतं. आणि मराठी माणूस तर 100% उतरायला पाहिजे. बरोबर आहे. हां. आता मराठी बांधवांनी हे आता व्यवसायामध्ये उतरत आहेत, हळूहळू आता येत आहेत, पण अजून मराठी बांधव यायला पाहिजे. त्यासाठी मी सपोर्ट करतोय. मी स्वतः बोलतोय तुम्ही 5,000 इन्व्हेस्टमेंट करा, जास्त नाही. हां, खरेदी जर करायची तर आपल्या माणसाच्या दुकानावर खरेदी करा. तुम्हाला रिजनेबल साड्या, रिजनेबल रेट सगळं होलसेलमध्ये भेटणार आहे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या माणसाचं दुकान म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर यांच्याकडे तुम्ही आलात, साडी बघितलात, खरेदी केलात नाही केलात तरी सुद्धा तुम्ही इथे आलात तर साडी बघून जावा. ते सगळं दुकानात आला तुम्ही घ्या, नका घेऊ. पहिले आले, पाणी, सर्व्हिस व्यवस्थित, चहा वगैरे. बरोबर. नाही आवडलं, काय झालं, काय नाही, काय प्रॉब्लेम, ते पूर्ण मी गाईड करत असतो. कारण कसं असते, कस्टमर म्हणजे आमच्यासाठी देवच आहे, एक प्रकारचं. हां, आणि त्यांना खुश ठेवणं आपलं कामच आहे. बरोबर आहे. हां, त्यांनी घेऊ न घेऊ, त्यांना आवडला नाही आवडला तो विषय वेगळा राहिला. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही, असं समजून घेणं गरजेचं आहे. आता हे झालं दादा बनारसी सिल्क. याच्यामध्ये भरपूर व्हरायटी भेटते. आता हा एक ब्रायडल मध्ये. ही कुठली आहे? ब्रायडल मध्ये. सगळे डिजिटल पॅटर्न, डिजिटल पॅटर्न मध्ये, सुरोस्की मध्ये. आता हे लगनसराई मध्ये खूप चालतं दादा. कपडा हेवी आहे हो. त्याच्यामध्ये 2 कपडे आहेत का? नाही, एकच मटेरियल आहे. पण असं वाटतं की 2 कपडे त्याच्यामध्ये. हे कसं असतं, हे पॅटर्न आपले लगनसराईला खूप चालतात. कपडा एकदम भारी आहे. हा पॅटर्न एकदम हेवी कपडा आहे. हा शाईन बघा काय होतोय. असे ते डिझाईन बघायला भेटतील आपल्याला. हा पण कपडा चांगला वाटतोय. त्याच्यावर वर्क बघा काय केलंय, मस्त. बॉर्डर पण बघा. वा, ही पण साडी चांगली वाटते. याचा जो कपडा जो आहे ना, हा कपडा हेवी वाटतोय. याची काय रेंज असणार आहे दादा? याच्यामध्ये 4,000च्या पुढे येईल. प्युअरचे पीसेस आहे. प्युअरचे. याच्यामध्ये किती कलर येतील? कलर याच्यामध्ये 2-3 कलर असतात. 2-3 कलर म्हणजे सिलेक्टेड, कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन एकदम सिलेक्टेड असतं. हा पण कलर चांगला वाटतोय. कॉम्बिनेशन मस्त वाटतंय. याच्यात पण येतील ना 2-3 कलर? 2-3 कलर परफेक्ट पॅटर्न. त्याची काय रेंज असणार आहे? याची रेंज जर तुम्ही बघायला गेलात तर मार्केट प्राइस याची कमीत कमी 7-8 हजार रुपये येईल. किती? माझ्याकडे मार्केट प्राइस 7 ते 8 हजार असेल. आणि माझ्याकडे जर बघायला गेलं तर 4,995. फक्त 5,000. फक्त 5,000. ओके. 5,000 आहेत का? 5,000 सुरुवात आहे? ह्या साडीची प्राइस 5,000 आहे. 5,000 रुपये. ओके, सुरुवात नाही आहे. सुरुवात माझ्याकडे 2,000 पासून आहे. ओके, 2,000 पासून सुरुवात आहे. बॉर्डर पण चांगली होते, हेवी वाटते. ही 5,000ची आहे साडी. 5,000 रुपयाची साडी. पैसा वसूल आहे. पण पैसा वसूल. मार्केटला शोरूम मध्ये गेलं, व्यवस्थित दाखवणार, सर्व्हिस देणार, AC लावणार, हे लावणार, ही साडी तुम्हाला 10,000 रुपयाला भेटणार. एवढा फरक पडतो. कपडा पण चांगला वाटतोय. आणि अशी भरपूर व्हरायटी दादा माझ्याकडे. फक्त कसं आहे, कोणी खरेदीला जर आलं त्यांना फक्त सांगता आलं पाहिजे की मला अशी साडी पाहिजे. बरोबर आहे. त्यांच्या स्वप्नातली साडी आपल्याकडे भेटेल. फक्त त्यांना सांगता आलं पाहिजे अशी साडी पाहिजे. कपडा पण चांगला वाटतोय. हा, ही कुठली आहे? कांजीवरम. ही कांजीवरम आहे. कपडा पण एकदम मस्त वाटतोय. शाईन बघा ना काय होतं. पॅटर्न व्हरायटी भरपूर भेटेल. ही कुठली आहे? हे म्हणजे हॉकी डिझाईन येते आपल्याला. कुठली? हॉकी पॅटर्न. हॉकी पॅटर्न. हां, म्हणजे हे सिल्कमध्येच येतं पॅटर्न. हे ब्रॉकेटमध्येच. हे ब्रॉकेटमध्ये. त्याची रेंज काय असणार आहे?
याची रेंज तुम्हाला 1200, 1500, 2000. 1200, 1500. कपडा पण चांगला वाटतो. ही कांजीवरम साडी. ही कांजीवरम आहे. वेडिंगला नवरीला वगैरे लागतात ना पॅटर्न. हां हां. हा ते पॅटर्न आहे. पदर वगैरे पण छान आहे तुम्हाला. हे बघा. कपडा पण चांगला वाटतो. वेडिंगच्या साड्या आहेत. लग्नासाठी ना या? लग्नासाठीच्या साड्या लागतात. बल्कमध्ये घेतलं काय डिस्काउंट वगैरे? ऑलरेडी MRP वर 25% डिस्काउंट आपला ऑलरेडी. जे MRP आहे ना त्याच्यावरती 25% रेट डिस्काउंट आहे. सेम आहे. सेम याच्यामध्ये पॅटर्न येतात अलग अलग. वेगवेगळे पॅटर्न आहेत. बघा यांच्याकडे व्हरायटी बघा किती आहेत. कलर कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर आहे. हेवी आहे हा. हेवी. हा पण हेवी आहे. हां. ह्याची काय रेंज असतात स्टार्ट? ह्याच्यामध्ये 5000 रुपयापासून पुढे येईल. 5000 पासून सुरुवात आहे. 5000 कारण ह्या पूर्ण हेवी साड्या असतात नवरीच्या साड्या. त्या साड्यामध्ये असते हँडवर्क असतं ना पूर्ण हे. काम बघा नाही याचं. कटवर्क हेवी एकदम. हेवी मटेरियल. त्याच्यामध्ये कोणाला शिवून पाहिजे असेल तर मिळून जाईल का? हे आता या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पाहिजे असेल डिझाईनमध्ये किंवा. हा ते भेटून जाईल ना त्यांना. समजा आता हा पॅटर्न आहे, ह्या पॅटर्नमध्ये डिझाईन चेंज पाहिजे, कुठला त्यांच्याकडे फोटो आहे मला अशी सेम डिझाईन पाहिजे, ते पण भेटून जाईल आपल्याला. थोडा टायमिंग द्यावं लागेल त्यांना. तरी किती दिवस द्यावं लागतील तरी? तुम्ही 8 ते 10 दिवसात ते बनवून भेटेल. 8 ते 10 दिवसामध्ये. ओके. पण 1 महिना अगोदर तुमच्याकडे कुठलं शुभ कार्य असेल तर 1 महिना अगोदर आला तर उत्तम आहे. उत्तम आहे. हां म्हणजे कुठे बरोबर मिळून जाईल. जसं पाहिजे तसं. आता कुठला आता हलक्या साड्यामध्ये बी आता 500 रुपयापर्यंत बजेट असते एखादं. 500 मध्ये एकच डिझाईन पाहिजे असते. क्वांटिटी 200-300 असते. कधी कधी काय होतं क्वांटिटी 200-300 आपल्याला अवेलेबल नसते. माल संपलेला असतो. आपल्याला असतं 100-150 पीस. त्यांनी जर 1 महिना अगोदर आले तर आपण त्यांना एकच डिझाईन पर्टिक्युलर आपण त्यांना 500 पीस पाहिजे 500 पीस बनवून देतो. 15 दिवसाचा टाइम लागतो कमीत कमी 15 दिवस लागतो. ही काळजी घ्या मंडळी की तुम्हाला एकच पॅटर्न पाहिजे असेल बल्कमध्ये तर 1 महिना अगोदर आला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. बेस्ट. म्हणजे कुठे काय प्रॉब्लेम झाला असेल डिफेक्टिव्ह वगैरे किंवा काय तर तुम्हाला रिप्लेस वगैरे करून मिळू शकतं ते. आता आपण बघितलं काठ पदर. आता आपण बघणार फॅन्सी पॅटर्न. आता आपण कुठले बघणार? डिझायनर पीस फॅन्सीमध्ये. फॅन्सीमध्ये आहेत ना हे? कलेक्शनमध्ये आता बघायचं काम बी पूर्ण नाजूक काम येते. सुरोस्की सिल्वरमध्ये. त्यामुळे ब्लॅक कलर चांगला वाटतो. पूर्ण भरलेली साडी. हा कलर थोडासा मायनर सेम वाटतो पण फरक आहे. हा रामा ग्रीन आहे. हा चिन्ह आपल्या आकाशी स्काय ब्ल्यू आहे. ह्याची काय रेंज असणार आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला फॅन्सीमध्ये जर बघायला गेला तर कमीत कमी 700 रुपयापासून स्टार्टिंग रेंज. किती? 700 पासून. हां. आणि ह्या साडीची जर प्राईस म्हणलं तर ह्या साडीची प्राईस आहे 735 रुपये. 735 रुपये. पॅटर्न बघा 735 मध्ये. म्हणजे की 1500 रुपयापर्यंत मार्केटला आरामशीर सेल करू शकतात. हा झाला डार्क कलरमध्ये पॅटर्न. त्याच्यामध्ये तुम्हाला 10-12 डिझाईन बघायला भेटतील दादा. त्याच्यानंतर हा लाईट कलरमध्ये टिश्यू सिल्कमध्ये फुल वर्क. टिश्यू सिल्कमध्ये. हा मग कलर चांगला वाटतो. पण मस्त पॅटर्न आहे. आणि पूर्ण भरलेली साडी दिली पूर्ण वर्कमध्ये. एकदम लाईट वेट. नेसायला असं वाटणार पण नाही साडी. हां अशी साडी वेगळी वाटते आणि घातल्यानंतर वेगळी वाटते. त्याच्यामध्ये सिंगल पीस पाहिजे असेल तरी मिळेल ना? भेटेल ना. सिंगल पीस पाहिजे तुम्ही शॉपवरती या. सिंगल पाहिजे जसा पाहिजे जो कलर तो चॉईस करून तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा उलन वर्कमध्ये. ही कुठली आहे? उलन वर्क. उलन वर्क. रेशम धागा असतो ना. रेशमचा धागा असतो त्याच्यापासून बनवली आहे. त्याच्यामध्ये बनवलं असतं आणि एकदम मटेरियल पण सॉफ्ट येते. ही पण चांगली वाटते. कलर किती सुंदर आहे. ग्रीन कलर. ग्रीन कलर. आणि याच्यावरती काम बघा तुम्ही. वर्क प्लस स्टोनचं काम आहे. ह्या वस्तू ज्या आहेत ना दादा प्रत्येक तुम्हाला ठिकाणी बघायला भेटणार नाहीत. हे जी मी क्वालिटी आज दाखवतोय ना तुम्हाला. बाकी रेग्युलर तुम्ही व्हिडिओ जर बघायला गेलं तर सगळे स्टार्टिंग सांगतात 35 पासून सुरुवात आहे. माझ्याकडे 100 रुपये भेटते, 150 रुपये दे, 200. हे कॉमन गोष्टी आहेत. आज जे कलेक्शन मी दाखवले का तुम्हाला हे प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही. जे माझ्याकडे जे कलेक्शन मी दाखवले. ह्याला कुठलं काय ह्याला काय म्हणतात? हे प्युअर जॉर्जेटमध्ये. प्युअर जॉर्जेटमध्ये. त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वगैरे. याची काय रेंज असतं स्टार्ट? याची स्टार्टिंग रेंज 1000 रुपयापासून आहे सुरुवात. 1000 पासून सुरुवात. त्याच्यामध्ये लो रेंज पण मिळून जाईल. जसं त्यांचं बजेट आहे त्या हिशोबाने भेटून जाईल.
हा बघा फुल वर्क प्लस स्टोनमध्ये आयटम. हे आपलं बॉलिवूड साडी जे बोलतो आपण. बॉलिवूड साडी. हां याच्यात किती कलर येतात? त्याच्यामध्ये जरा लाईट कलर पाहिजे लाईट आहे, डार्क पाहिजे डार्क कलर, मिनिमम 4 कलरचा सेट येतो. आपण सुंदर येतो. त्याची काय रेंज असतात स्टार्ट? याची स्टार्टिंग 1000 रुपयापासून येईल. याची पण 1000 पासून हां, सुरुवात पण आहे. याचं हा पॅटर्न थोडा हेवी वाला आहे. हा 2510 रुपयावाला आहे. ओके 2510 पासून सुरुवात आहे. पण याचं मटेरियल बघा तुम्ही हातात घेऊन. फॅब्रिक हात लावला की लगेच लक्षात येईल तुम्हाला soft कपडा आहे. क्वालिटी कशी. एकदम सॉफ्ट आहे. ते फुलं पण आहे ना एकदम सॉफ्ट मध्ये आहे. इथे तुम्हाला लो रेंज, मीडियम रेंज, हाय रेंज सगळ्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. फक्त आहे की वेळ काढून आलात तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. आता हा पॅटर्न आहे. आता परत आपण बघितली महाराष्ट्रीयन टेस्ट दादा, जे आपलं मराठवाड्यात महाराष्ट्रात जे चालतं. आता ही UP टेस्ट जे म्हणजे त्यांच्या लग्नात वगैरे रेड कलर. आता हा पॅटर्न खूप चालतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. ती पण कस्टमर मला बरेच आहेत दादा. की आपले MP ह्या साईडचे कस्टमर फुल आहेत. कारण आपलं जे एरियात दुकान आहे का त्या एरियामध्ये जास्त कस्टमर तेच आहेत माझ्याकडे. त्यांच्यासाठी पण आपण सगळी सुविधा. आता हे लग्नामध्ये वगैरे त्यांना भरपूर लागतात अशा पॅटर्न. लाल कलर त्यांच्यामध्ये जास्त वापरला जातो. जास्त म्हणण्यापेक्षा लालच कलर वापरतात. लग्न आलं म्हणजे त्यांच्याकडे लाल कलर फिक्स आहे. आपल्यामध्ये कसं लग्न आलं म्हणजे ग्रीन कलर घेतातच पेशवाईमध्ये कशा. तसंही त्यांच्याकडे नवरीला रेड कलर फिक्स असतो. हे पण पूर्ण भरलेल्या साड्या. हेवी आहे, कपडा पण चांगला आहे. हां, आणि याच्यामध्ये पण त्यांना 700-800 म्हणजे 500 रुपयापासून भेटेल त्यांना. 500 पासून सुरुवात आहे. त्यानंतर बघू आता ही टिकली वर्कमध्ये. ही कुठली आहे? पॅटर्न ही कुठली आहे? टिकली वर्क. व्हरायटी सगळी भेटेल दादा. फक्त टाइम काढून यायला पाहिजे आणि थोडं आम्हाला पण टाइम द्यायला पाहिजे. याची काय रेंज असणार आहे स्टार्ट? याच्यामध्ये तुम्हाला ही जी साडी आहे 580 रुपये. 580 पासून फुल सुरुवात वर्कमध्ये आहे 580 रुपयाला. याच्यामध्ये डिझाईन वगैरे तुम्हाला भरपूर बघायला भेटते. ओके. हां, त्याच्यामध्ये प्लस टिकली वर्क प्लस सुरोस्की स्टोन येईल. फॅन्सी बॉर्डर हे बघा. कपडा पण चांगला वाटतं. आता हे बघा हे जॉर्जेटमध्ये. हा जॉर्जेटमध्ये पण कपडा चांगला वाटतो. विचित्र सिल्कमध्ये. विचित्र सिल्कमध्ये पूर्ण भरलेला पाहिजे. बघा कलर बघा किती याच्याकडे. ही ओपन दाखवता येणार नाही कारण की बघा इथे बांधलेले आहेत. काही काही साड्या ज्या असतात त्यांची गडी पूर्ण होत नाही. ह्याची होईल एक वेळ दादा, पण काठपदरच्या साड्या ज्या असतात ना त्याची गडी होत नाही. काठपदरची होत नाही. आणि काय म्हणतात कॅटलॉग पीस असतो त्याची होत नाही. त्याची एक होत नाही. ते कसं बल्ड त्यांनी पोस्टर देतात. कंपनी कसं असतं पोस्टर देते, मॉडेलिंग देते, प्लस मोठा कॅटलॉग देतो समोर तुम्हाला. तुम्हाला बघायचं तुम्ही पिशवीच्या बाहेर काढून फॅब्रिक वगैरे असं बघू शकता. मग ओपन जर करायचं म्हणलं तर कसं असतं कॅटलॉग पीस येतो. बरोबर आहे. हां, ही कुठली आहे? धुपियन सिल्कमध्ये. कुठली? धुपियन सिल्क. नुपियन. धुपियन कपडा आहे. धुपियन कपडा. धुपियन सिल्कमध्ये आहे. शायनिंग मारतो खूप. शाईन मारतं आहे. हे बघा ना असंच बघा ना किती शाईन मारतं आहे. हा माझा फेवरेट कलर आहे. बघा ना याचं शाईन बघा कसं होतं आहे. याची काय रेंज असणार आहे? ह्याच्यामध्ये दादा 1500 पासून स्टार्टिंग आहे. 1500 पासून सुरुवात आहे. तुमचा फेवरेट कलर खोलून दाखवतोय. बघा शाईन बघा ना कसं होतं. त्याचा ब्लाऊज बघा पहिले. ब्लाऊज बघा भरलेला ब्लाऊज पूर्ण भरलेला आहे. कलर बघा ना कसा शाईन होतो मस्त. साडी पूर्ण वर्कमध्ये बघा पूर्ण वर्कमध्ये आहे. बघा त्याची बॉर्डर बघा. वा बॉर्डर वर्क बघा खूप मस्त केलेली आहे. ब्लाऊज तर बघितला. हा ब्लाऊज पण चांगला आहे. कलर डिझाईन भरपूर येतील. याच्यामध्ये किती कलर येतील? याच्यामध्ये 5 कलर येतात. 5 कलर येतील. हे काय 1 2 3 4 आणि 5. असं प्लेनमध्ये पाहिजे. प्लेनमध्ये पदर भरलेला. ही कुठली आहे? ही बनारसी सिल्क. बनारसी सिल्कमध्ये आहे. हे बघा कथान सिल्कमध्ये. कथान 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 कथानमध्ये.
कथान सिल्क आहे बघा, व्हरायटी भरपूर आहे त्यांच्याकडे. त्याची काय रेंज असणार आहे? कथान सिल्कची 2000 रुपयापासून पुढे प्युअर कथान येते. ओके, प्युअर कथान आहे. ओके, म्हणजे ती सुरुवात 2000 पासून सुरुवात आहे. पासून पुढे. ओके. तर आता हे झालं आपलं काठपदर फॅन्सी. आता मी थोडंफार तुम्हाला नवारीचे थोडं दाखवून देतो. ते प्रिंटेड नवारी आपली आजी वगैरे घालतात. काष्टा काठपदर नवारी ते पण बघूया. बघणार दादा नऊवारी आहे ना या नऊवारी साडी काठापदराची. याची स्टार्टिंग रेंज आहे 300 रुपये. हाच पॅटर्न आहे. किती? 300 रुपये. 300 रुपये. नऊवारमध्ये 300 रुपयापासून सुरुवात आहे. 300 पासून सुरुवात आहे. सुरुवात हे बघा तुम्ही बघू शकता. कलर भेटतील अलग. कलर पण चांगला वाटतो हा. भरपूर कलर भेटतात. कपडा पण चांगला वाटतो हा. सॉफ्ट मटेरियल येणार आहे. असे कलर चॉईस ऑप्शन भरपूर आहेत. हा पूर्ण बंच घेणं गरजेचं आहे, म्हणजे व्यवसाय करत असेल. व्यवसाय नाही, बंचची पण गरज नाही. व्यवसाय करा मिनिमम 4 पीस सिलेक्टेड ठेवले ना, सिलेक्टेड 4 पीस ठेवायचे. पण हा जो पॅटर्न आहे का दादा, हा रेग्युलर चालणारा पॅटर्न आहे. तुम्ही अख्खा बंच ठेवला तरी तुम्ही जसं बोलले तसं तरी हरकत नाही, तुमच्याकडे राहणार नाही पीस. पटापट विकल्या जाते. ओके, तर आता मी हा बंच घेतला, ह्याच्यातल्या मला 4 साड्या गेल्या आहेत आणि बाकीच्या 4 साड्या किंवा 8 साड्या राहिल्या असेल तर रिप्लेस वगैरे होऊ शकतात का? रिप्लेसची पॉलिसी आहे, पण ती पॉलिसी कशी आहे, तुम्ही 15 दिवसाच्या आत रिप्लेस करू शकता. ओके. बिलावर डेट आहे, त्या डेटनुसार 15 दिवसाच्या आत तुम्ही रिप्लेस करून दुसरा माल कुठलाही घेऊ शकता. ओके. काही ठिकाणी कसं आहे की तुम्ही पूर्णच्या पूर्ण म्हणजे बंच टू बंचच घेणं गरजेचं आहे, रिप्लेस पण होत नाही. पण या भाऊने सांगितलं 15 दिवसाची यांनी कालावधी दिलेली आहे आणि रिप्लेस पण होईल. आणि असं काय नाही की बंचच घ्यावं लागेल तुम्हाला. मिनिमम 4 पीस तुम्हाला कसं तोही ऑप्शन दिलेला आहे. कशामुळे दिलेला ऑप्शन आहे, गिऱ्हाईक कस्टमर तुमच्याकडे जर साड्या बघायला आलं, मिनिमम त्याला 4 कलर तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही 1-2 पीस जर ठेवणार आणि दाखवणार ना, तर कस्टमर एक थिंकिंग बसते की बा उरलेल्या साड्या राहिलेल्या साड्या आपल्याला दाखवतात, कलर चांगले गेले, त्यामुळे 4 पीस त्याला ठेवणं गरजेचंच आहे. आता हे कॉटनमध्ये, ही कॉटनमध्ये हेवी रेंजमध्ये थोडं हेवीमध्ये जाते. हां, पण क्वालिटी वगैरे पण फरक वाटतोय. मस्त पॅटर्न. बॉर्डर पण चांगली आहे, कपडा पण चांगला वाटतोय. याची रेंज काय स्टार्ट आहे? याच्यामध्ये सुरुवात 300 पासून आहे. कॉटन घेताल तर 500 पासून रेंज येईल. ओके, कॉटन घेतलं 500 पासून सुरुवात आहे. मदुराई आपण जे कॉटन 6 वार बघितलं होतं अगोदर, 6 वारीमध्ये, आता हे त्याच्यामध्ये मदुराई कॉटन 10 वार. ही 10 वार मध्ये आहे ना? 9 वारी 10 वारी असतात, 10 वार. हे 10 वारीमध्ये, 10 वार मध्ये. किती येतो बंच याचा? याचा बंच घ्यायची गरज नाही. याच्यामध्ये कसं तुम्ही चॉईसेबल घेऊ शकता, कारण हेवी रेंजचे पीस असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 पीस तुम्ही ठेवू शकता कमीत कमी याच्या. ओके, 3-4 पीस ठेवू शकतो. कपडा पण हेवी वाटतोय. कपडा चांगला, फॅब्रिक एक नंबर आहे. याच्यातल्या 2-3 असं बंच घेतलं तरी चालेल? चालेल ना. 2-3 साड्या घेतल्या तरी चालेल. हेवी रेंजमध्ये असतात ना, सिलेक्टेड पीस घेऊन जाऊ शकतो. ओके, तर मी काय म्हणतो भाऊ, आता मला कमीत कमी 5,000 पासून सुरुवात करायची आहे. पण आता मला एक साडी आवडली, याच्यातली एक साडी आवडली, याच्यातली एक साडी आवडली, असं बंच मी एक 15-20 हजारचं कलेक्शन घेतलं, खरेदी केली तरी चालेल का? काय अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम येईल. मी काय म्हणतो, हारीमध्ये ठीक आहे, तुम्ही 1-2 घ्या, काय अडचण नाही, तसं बजेटमध्ये जात नाही. हलक्यामध्ये तुम्ही मिनिमम 4 पीस ठेवाच. कशामुळे माहिती आहे का, तुम्ही कस्टमरला एक पीस दाखवणार कसं? कस्टमरला चॉईसला ऑप्शन तर पाहिजे ना. तुम्ही एक दाखवणार, लगेच दुसरा दाखवणार, त्यामध्ये कस्टमर सॅक्रिफाईड होत नसतं. त्याला कमीत कमी हा आवडला, हा आता याच्यात कलर दाखवा असं म्हणणार ते डायरेक्ट. दादा याच्यात कलर दाखवा, तुम्ही त्यावेळी काय दाखवणार? बरोबर आहे. मिनिमम 4 पीस तुम्ही ठेवाच. कसं असतं, हा पॅटर्न, हा याच्यात 4 तुम्ही बोलू शकता. आता मी दाखवले 4 कलर येतात, 4चा सेट येतो. तुम्ही 1-2 मध्ये काय दाखवणार? बरोबर. आणि त्यांना पण काय वाटणार, हा मेन कलर निघून गेले, तुम्ही राहिलेले पीस मला. म्हणजे प्रत्येक पॅटर्न मध्ये 4 पीस असणं गरजेचं आहे. आता हे मदुराई कॉटन ते बघितलं आपण, पेशवाई कॉटन. पेशवाई जो पॅटर्न येतो ना सिल्कमध्ये, त्यामध्ये हे पेशवाई कॉटन भरलेलं रिच पल्लू 10 वारी. ही कुठली आहे? पेशवाई कॉटन. ही पेशवाई पॅटर्न नाही, पेशवाई कॉटन मध्ये. पेशवाई सिल्क पण येतं 10 वार, हे कॉटन मध्ये. ही पेशवाई कॉटन मध्ये. याची काय रेंज असणार आहे? ह्याच्यामध्ये 3000च्या पुढे रेंज असते दादा. 3000 पासून सुरुवात आहे. प्युअर कॉटन असते. ही दाखवा ना थोडी. काढा. हे बघा, कपडा पण चांगला, एकदम हेवी वाटतोय.
वा शाईन होते अजून. आता फॅन्सीमध्ये 10 वार. ही फॅन्सीमध्ये बघा, यांच्याकडे कलर बघा, व्हरायटी पण चांगली आहे. आतापर्यंत बरंच साड्या दाखवल्यात भाऊंनी. कुठली साडी आवडली असेल ना, म्हणजे कुठला बंच आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि डिस्प्लेला नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही पाठवा. कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट त्यांना तुम्ही कॉल पण करू शकता. पण हे बघा, हा जो बंच आहे ना, हा तुम्हाला आवडला असेल तर तरी तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यात 4 साड्या पाहिजेत तरी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. 10 वारमध्ये पैठणी शिवायला वगैरे घेतात ना दादा. ही तुम्ही दाखवली, ही कुठली आहे ही पॅटर्न? ही फॅन्सीमध्ये सिल्कमध्ये आलं. सिल्कमध्ये हां, फॅन्सीमध्ये शिवायला चालते. शिवायला वगैरे आता घेतात ना 9 वारी 10 वारी. हां हां शिवण्यासाठी पॅटर्न असतात. ओके. आणि ही दाखवली ही कुठली? बँगलोर सिल्कमध्ये ही पैठणी. बँगलोरी सिल्कमध्ये. हे बघा अशा डिझाईन येतील. येलो कलर खूप चालतो त्याच्यामध्ये. हां. हे बघा असे पॅटर्न येतील. हे पण शिवायला वेडिंगला आता खूप चालतं दादा. हम्म, हम्म, हम्म. हां, हे बघा हे पण वर्कमध्ये पाहिजे, वर्कमध्ये पण आहे 10 वार. याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न महाराणी पॅटर्न, पेशवाई पॅटर्न, जो पॅटर्न पाहिजे तो कपडा पण चांगला आहे, हेवी आहे कपडा. कपडा क्वालिटी चांगली. जसं मी इथे पार्किंग घेतो आहे ना, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे मी पार्कड साडी, तसं तुम्हाला पार्कायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल आणि वेळात वेळ काढून आलं तर सगळ्यात उत्तम आहे. हे पैठणीमध्ये 10 वार येतात. पैठणीमध्ये 10 वारी साडी, 9 10 वारी. वारी. हे बघा, हे पॅटर्न सरासरी 6 वारीमध्येच बघायला भेटतात आपल्याला. हां हां. आणि आम्ही 10 वार स्वतः बनवून घेतोय. 10 वार पण बनवून घेतो. बनवून घेतो. त्यामध्ये कलर पण तुम्हाला बघायला भेटतील. असे कलर येतील. हा एक कलर आहे याच्यामध्ये. याची काय रेंज असणार आहे? 10 वार तुम्हाला 1500 प्लस भेटेल याच्यात. ओके, 1500 पासून सुरुवात आहे. आणि हा बघा कलर बी बघा, विथ पोस्टर येते ते. हा 10 वार, poster 6 आहे. वारचं पोस्टर आहे पण 10 वार साडी येणार तुम्हाला. पूर्ण 10 वार. पूर्ण 10 वार आहे. कपडा एकदम सिल्की आहे. हा बघा पदर. माझा पदर बघा, हा बघा हेवीमध्ये आहे, मस्त. खूप छान आहे पॅटर्न, एकदम सॉफ्ट. मस्त कलर पण चांगला वाटतोय. त्याच्यात किती कलर येतात? याच्यामध्ये 8 ते 10 कलर येतात. 8 ते 10 कलर येतील. तर आता हा झाला काठा पदरामध्ये 10 वारी. आता हां, दाखवतो छापीलमध्ये. छापीलमध्ये कमीत कमी माझ्याकडे 200 रुपयापासून स्टार्टिंग येते. किती? 200 रुपयापासून छापील नवा 200 रुपयापासून छापील आहे. सुरुवात. 200 रुपयापासून तर तुम्ही घेताल तसे मग ब्रासो, रेशम बॉर्डर 10 वारमध्ये जशी क्वालिटी पाहिजे तशी क्वालिटी भेटेल आपल्याकडे. बघा अशी घडी प्रॉपर करून ठेवा तुम्ही, जेणेकरून कसं आहे की घडी मोडली तर परत प्रॉब्लेम नको, बरोबर. विक्रीला प्रॉब्लेम होतो. मग ही छापीलमध्ये आहे ना, ही 9 वार आहे ना, ही 9 वार येणार स्टार्टिंग. त्याची काय रेंज असतं? 200 रुपयाला. किती? 200 पासून सुरुवात आहे. 200 पासून सुरुवात आहे. सुरुवात नाही, हा पॅटर्न 200 ला आहे. 200 रुपयाला आहे. हेच कपडा येणार तुम्हाला. 200 रुपयाची. हां. बघा ना, 200 रुपयाची साडी आहे ही 9 वारीमध्ये. ते पण छापीलमध्ये. छापीलमध्ये सुरुवात आहे 200 पासून. बाकी तुम्ही घेताल तसं 300 350 जसं फॅब्रिक येईल. आता हे बघू शकता तुम्ही 295 रुपये, जसं 300 रुपयाला फॅब्रिक आहे. हां हां. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा डिझाईन वगैरे भरपूर भेटतील. हे बघा भरपूर डिझाईन भरपूर आहे. कलर सेटमध्ये भेटेल. हां. आणि त्यानंतर आपलं ब्रासो वगैरे असतं प्युअरमध्ये जे 10 वारी. सरासरी असं कोणी ठेवत नाही एवढं हेवीमध्ये दादा. पण आपल्याकडे कसं आहे, कस्टमर आलं म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट भेटायला पाहिजे. आता हे कपडा बघा, याची काय रेंज असतात? 650 रुपये, जे की मार्केटला 1050 रुपयाला साडी विकते. पण हे सरासरी सगळे ठेवत नाहीत. हे कपडा खूप हेवीमध्ये असतो. त्याच्यामध्ये 750. 650. 750 सुरुवात आहे का? 750 सुरुवात सुरुवात आहे 750 पासून. याच्यामध्ये पण पॅटर्न येतील अशी बुटीवाली पाहिजे तुम्हाला. ओके. 650 रुपयाला. 10 वारमध्ये. 10 वारच माझ्याकडे. 9 वार तुम्हाला फक्त कमी रेंजमध्ये भेटेल, प्रॉपरली जे स्टार्टिंग रेंज. 10 वारमध्ये कसं असतं, कटचा प्रॉब्लेम येत नाही, काय नाही, म्हणजे परिपूर्ण पुरतं होईल तेवढं शक्यतो 10 वारच घेतात. हे नाही बघा आपण मटेरियल बघा किती. ही रेशम बॉर्डर आहे. याच्यामध्ये तुम्ही पाठीमागे तुमचा स्टॉक बघू शकता छापीलचा. तर शॉपमध्ये गोडाऊन मी तुम्हाला जाता जाता एकदा दाखवतो माझं गोडाऊन. गोडाऊनमध्ये तुम्हाला
एका पॅटर्नमध्ये हजार 2,000 साड्या रेडी असतात. रेडी असतात रेडी तुमच्याकडे. कारण आपलं कसं मॅन्युफॅक्चरचं काम आहे ना. हे झालं आता प्युअर कॉटनमध्ये दादा 9वारी प्युअर जे कॉटन, प्युअर कॉटनमध्ये. डबल घोडा हां हां. वगैरे असतं ना, तसे पॅटर्न. ह्याची काय रेंज असणार आहे? याच्यामध्ये 300 रुपयापासून स्टार्टिंग, 300 पासून सुरुवात आहे. आणि भरपूर असंख्य डिझाईन भेटतील आपल्याकडे. ह्याला काय म्हणतात? प्युअर कॉटन, प्युअर कॉटनमध्ये 9वारी 9वारी 10वारी. प्युअर. हे 9वार आहे का 10वार आहे? हे 9वार 10वार दोन्ही पण येईल याच्यात. ओके, 9वार 10वार दोन्ही आहे. मध्ये 9वार भेटेल, सेम प्रिंट मध्ये 10वार पाहिजे 10वार भेटेल. ओके, 300 पासून सुरुवात आहे याची. कपडा चांगला वाटतोय. कलर वगैरे जाणार नाही ना? नाही, फुल गॅरंटी. बांधणीमध्ये असं आहे का? ही हे बांधणी डिझाईन मध्ये आली. बांधणी डिझाईन मध्ये आहे ना? बांधणी आली, लहरी आली, पटोला आली, म्हणजे याच्यामध्ये अशाच प्रिंट जास्त चालतात. ओके. हा. आता हे आपलं 9वारीचं सेक्शन आहे दादा. हे 9वारचं सेक्शन आहे. पूर्ण तुम्हाला 300 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत 9वारी भेटेल काठपदर. हां. हे सगळं टोटल. हां. ह्या साईडला जे आहे ते आपलं प्रिंटेड 9वार आहे. हे प्रिंटेड मध्ये 9वारीमध्ये. प्रिंटेड मध्ये 9वारी. हां हां. सेक्शन वाईज तुम्हाला बघायला भेटेल. असं काय मिक्स वगैरे नाही, आपलं होलसेलचं काम आहे दादा. हां हां. त्याच्यानंतर आला तर आता हे पूर्ण फॅन्सी पॅटर्न आपले. बघा यांच्याकडे फॅन्सीमध्ये पण यांच्याकडे कलेक्शन बघा भरपूर आहे. वेळ काढून या. मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे का जेणेकरून तुमचा व्यवसाय मोठा झाला पाहिजे आणि तुमच्याकडे व्हरायटी चांगल्या याच्यामध्ये असेल क्वालिटीमध्ये तर तुम्ही विक्री पण चांगली करू शकता, त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. एक काठपदरमध्ये फॅन्सी पॅटर्न, काठपदरमध्ये फॅन्सीमध्ये त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन, कलर, कॉन्ट्रास्ट वगैरे तुम्हाला तुम्ही बघायला गेलात ना, हे बघा ते भरपूर पॅटर्न बघायला भेटतील. हे पूर्ण सेट टू सेट माल भेटणार. असं नाही की एक पीस 2 पीस असा बी काही विषय नाही. त्याच्यानंतर हा डिजिटल प्रिंट. डिजिटल प्रिंट आहे ना ही? खूप ट्रेंडिंगमध्ये हा आयटम. हां हां. याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. बघा पाहिजे तो कलर, पाहिजे ते डिझाईन तुम्हाला बघायला भेटेल. जेवढं दाखवेल तेवढं कमी आहे. आता डिजिटलमध्ये कमीत कमी 40 ते 50 तुम्हाला डिझाईन बघायला भेटतील. हां हां. तर हे पैठणी सेक्शन. हे पैठणी सेक्शन आहे. पैठणीमध्ये तुम्हाला 750 रुपयापासून पैठणी बघायला भेटेल. किती? 750 पासून सुरुवात आहे. हां हां. त्याचे बघा बघा व्हरायटी किती आहेत, भरपूर व्हरायटी आहे. हे बघा पैठणीचं कलेक्शन, पैठणीचं कलेक्शन आहे. बघा पैठणी कलर पण चांगला वाटतो हा. हा पण कलर चांगला वाटतोय. पैठणी तुम्हाला पाहिजे ते. हे पूर्ण रॅकच आहे दादा. पैठणीचा हा पूर्ण वर्कमध्ये. हे प्रत्येक सेक्शन वेगवेगळं आहे बघा ना. वेगवेगळं तुम्हाला रेंज वाईज भेटणार. हे वर्कमध्ये पैठणी जसं पाहिजे तसं रेंज वाईज भेटणार. हे पैठणीमध्ये आला फॅन्सी. हे फॅन्सीमध्ये आहे. चंदेरी वगैरे जे दाखवले नाही, फॅन्सीचं कलेक्शन आहे. हे पूर्ण फॅन्सीमध्ये आहे. फॅन्सीमध्ये कलेक्शन. हां हां. बघा ना ग्राहक पण आलेले आहेत वेळात वेळ काढून, जेणेकरून त्यांना चांगली साडी मिळावी म्हणून आलेले आहेत. आणि तुम्ही पण वेळ काढून या. बघा ते मंडळी कसे चॉईस करत आहेत, तसं तुम्ही पण चॉईस करून खरेदी करू शकता साडी जी तुम्हाला पाहिजे ती. असं नाही की तुम्हाला इथे येऊन बंच टू बंच खरेदी करायची आहे. बनारसी सिल्क. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा डिझाईन वगैरे बघायला भेटतील. बनारसी सिल्क. बनारसी सिल्क आहे. ग्रीन कलर वगैरे. ही कुठली आहे? बनारसी सिल्क. बनारसी सिल्क आहे. याच्यामध्ये सॉफ्ट मटेरियल ही मिळते. भरपूर डिझाईन तुम्हाला पाहिजे तेवढ्या डिझाईन बघायला भेटतील याच्यामध्ये. हां हां. त्याच्यामुळे शॉपवर येणं गरजेचं आहे खूप. शॉपवर येणंच गरजेचं आहे. ऑनलाईनपेक्षा शॉपवर खूप गरजेचं आहे. धर्मवरम वगैरे येतात. ती कुठली आहे? धर्मवरम सिल्क. धर्मावरममध्ये. धर्मवरम सरासरी मार्केटमध्ये बघायला भेटत नाही तुम्हाला. प्युअर धर्मवरम असतो ते. बघा ना यांच्याकडे देण्या घेण्यासाठी पण बेस्ट आहे. ऑप्शन हा आहे ना, बेस्ट आहे हा. भरपूर पॅटर्न सगळे ट्रेंडिंग न्यू जे कलेक्शन त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे. मी तुम्हाला जेवढं हे ट्रेंडिंग न्यू कलेक्शन आहे ना, हे किती महिन्यांनी बदलत राहतं? हे मंथली, प्रत्येक महिन्याला बदलत राहतं. चेंज. बघा ना केवढं आहे कलेक्शन, भरपूर आहे यांच्याकडे. हे बघा हे पूर्ण स्टॉक आलेला आहे. हां हां. हे पण नवीन स्टॉक आहे. कपडा पण चांगला वाटतो. याची काय रेंज असणार आहे? याच्यामध्ये हे सगळं म्हणजे 1000, 1200, 1500, 2000. 1200, 1500 पासून सुरुवात आहे. कलर कॉम्बिनेशन किती सुंदर. त्याच्यानंतर आपलं आहे घागरा. हा आहे घागरा सेक्शन. घागरा
हे बघा इथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला घागरा मिळून जाईल. 1000 रुपयापासून स्टार्टिंग आहे. किती? 1000 रुपयापासून. त्याच्यापेक्षा लो रेंजमध्ये पाहिजे असेल तर याच्यापेक्षा लो मध्ये 600 रुपयाला येईल, पण त्याचं कसं कपडा क्वालिटी एवढी व्यवस्थित नसते. हां तुम्ही 1000 रुपयापासून जर घेताल पुढे कपडा क्वालिटी एक नंबर येईल. ते बघा हे कितीला आहे? 1000 रुपये दादा. 1000 रुपये. ओनली 1000 रुपये. 1000 रुपयामध्ये तुम्हाला हे बघा कलर डिझाईन हे पूर्ण 1000 रुपयाचा रॅक आहे. ओके 1000 रुपयाची आहे का 1000 पासून सुरुवात आहे? सुरुवात नाही आहे, सुरुवात तर 1000 रुपयापासून आहे समजा, पण हाच पॅटर्न तुम्हाला 1000 रुपयाचा आहे. ओके हा जो पॅटर्न आहे तो 1000 रुपयाचा आहे. मल्टी कलर, डार्क कलर, लाईट कलर, जसे पाहिजे तसे कलर हां तुम्हाला. हां 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 व्हाईट कलर हे 1000 पासून सुरुवात ऐकलं होतं, हां. पण 1000चा आहे ते मी आज पहिल्यांदा बघितलं कमीत कमी तुमच्याकडे. माझ्याकडे 1000 रुपयावाले 1000 पीस रेडी असतात. आता हा झाला ते बघा वरती मी स्टॉक लावलेला आहे. हां हां तो वरती तो पण 1000 रुपयावाला स्टॉक. ओके मग आता याच्यामध्ये मी 5000ची शॉपिंग केली, हां याच्यामध्ये 1000ची हां, हां. तरी चालेल? काहीच हरकत नाही. काही प्रॉब्लेम नाही. हे 1 पीस तुम्ही देईल तुम्हाला. ह्याच्यामध्ये कसं हे 1 पीस तुम्ही घेऊ शकता. सुरुवात 1000 रुपयापासून आहे ते 60,000 रुपयापर्यंत घागरे भेटते. हां, त्याच्यामध्ये आम्ही असे ब्रायडल घागरे ते ब्रायडल आहेत. हां कलेक्शन तुम्हाला पाहिजे तसं भेटेल जातं. कस्टमर शॉपमध्ये आलं त्याला सगळी व्हरायटी भेटणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सगळं घेणार आणि 1-2 हे वस्तूसाठी हेवी रेंजमध्ये आहे ना? हां त्याची काय रेंज स्टार्ट आहे? हा बघा कपडा बघा ना एकदम प्युअर हेवी मध्ये आहे. हेवी आहे. मी सिलेक्टेड दाखवते जा तुम्हाला. त्याच्यामध्ये कसं आहे कपडा पण मस्त वाटतं. विजिट करावं लागेल तरच हे लक्षात येईल. ते कसं व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघण्यासारखे पॅटर्न नाही. आता हे सगळं हेवी कलेक्शन आहे. याच्यामध्ये डिजिटल आलं, ब्रायडल आलं, सगळं तुम्हाला पाहिजे. ट्रेंडिंग कलेक्शन. याच्यामध्ये किती येतात पॅटर्न येतात त्याच्यामध्ये? याच्यामध्ये कमीत कमी 40 ते 50 पॅटर्न येतात. 40 ते 50 पॅटर्न येतात. आता हे लाईट कलरमध्ये फॅन्सी सध्या न्यू कलेक्शन चालते तसं आलं. हे वेल्वेटमध्ये आलं, वेल्वेटमध्ये आलं. हे हँडवर्कमध्ये येते, प्लस डबल दुपट्टावाला पॅटर्न येतो. म्हणजे नवरीसाठी जे प्रॉपर लागतं ते सगळंच भेटणार आहे आपल्याला. मस्त वाटला. कलर पण चांगला आहे. हा किती कलेक्शन आहे बघा यांच्याकडे. वेळ काढून आला हां वेळ काढून आला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे शुभ कार्यामध्ये तुम्ही चांगलं वापरू शकता. आणि 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि लॉंग टर्म तुम्ही वापरू शकता. बरोबर. हे पुढे कुठलं आहे? फॅन्सी. पुढे आहे ते फॅन्सीमध्ये. फॅन्सीचं कलेक्शन. हां हां मी बघितलं ना तिकडं. हां तुम्हाला काय सिलेक्टेड पॅटर्न दाखवले. आता याच्यामध्ये भरपूर पॅटर्न येतात असे फॅन्सीमध्ये. हे फॅन्सीमध्ये ते डिझाईन, क्वालिटी, हे बघा फॅब्रिक. लाईटमध्ये पाहिजे, डार्कमध्ये पाहिजे. ते म्हणजे व्हरायटी तुम्हाला लगभग सगळी भेटेल. आता हे बघा वर्कमध्ये पाहिजे, प्लस वर्कमध्ये. हां पूर्ण ते डिझायनरचं कलेक्शन आहे. आता पार्टीवेअर साडी. ते पार्टीवेअर आहे. कपडा पण चांगला वाटतं. त्याच्यात किती कलर येतात? त्याच्यामध्ये 4 कलर येणार तुम्हाला. किती? 4 कलर येणार. 4 कलर पर पॅटर्नमध्ये 4 कलर. हे सगळं पार्टीवेअरचं कलेक्शन झालं आहे. पार्टीवेअरचं बॉलिवूड वगैरे आपलं वापरतात ना. हां हां त्याच्यामध्ये कलेक्शन. ही कुठली आहे? सगळे बॉलिवूड साडी. बॉलिवूड साडी. हां हां हे पूर्ण म्हणजे हे तुम्हाला दुकानात कुठंच बघायला भेटणार नाही दादा. हे कलेक्शन सगळे बनवून घेतलेले पॅटर्न असतात. तर मंडळी आपण पहिला पण व्हिडिओ बनवला होता, तर यूट्यूबला सर्च करू शकता, फेसबुकला सर्च करू शकता. सरस्वती टेक्सटाईल मार्केट टाका, सुनील माळी टाका, पुढे तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळून जाईल. पहिला व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ त्याच्यामध्ये जो कलेक्शन आलेला आहे त्याचा फरक तुम्हाला दिसून जाईल. अजून बरेच पार्सल असे आहेत ना दादा ते फोडायचं राहिलेलं आहे मला. जाता एक सहज मी झलक दाखवतो. कमीत कमी 1000 ते 2000 पार्सल माझ्याकडे पॅक. ही कुठली आहे? ही पण बॉलिवूड आहे का? बॉलिवूडमध्ये फॅन्सी कलेक्शन. फॅन्सी कलेक्शन. काय रेंज याची? ही 1250-1500 स्टार्टिंग रेंज आहे. स्टार्टिंग रेंज आहे सुरुवातीपासून. तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं घेऊ शकता. हे पूर्ण बघा हे तेच कलेक्शन. एवढी व्हरायटी तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही. एक लक्षात घ्या. जरी असलं तरी एखादा रॅक असतो माझ्याकडे. एका पॅटर्नमध्ये 5-5 रॅक आहे. तुम्हाला कलर ऑप्शन आहे, डिझाईन ऑप्शन आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ऑप्शन आहे. तुम्हाला चॉईस करायला जास्त वेळ लागणार नाही. असं हे वेळ काढून आला तर सगळ्यात उत्तम आहे. उत्तम उत्तम.
म्हणजे 35 रुपयापासून ते हाय रेंजपर्यंत मिळून तर जाईलच. त्याचबरोबर बॉलिवूड पॅटर्न आहेत ते पण मिळून जाईल. सगळंच आता जसं ते तर झालं आता हे बघ टावेल आहे, टोपी आहे, नॅपकिन आहे. क्वांटिटी बल्कमध्ये 50 पाहिजे, 100 पाहिजे, 200 पीस पाहिजे, रेडी माल असतो. टावेल, टोपी, ब्लाउज पीस, नॅपकिन, पेटीकोट म्हणजे हर वस्तू आपल्याकडे भेटणार आहे. नॅपकिन 30 रुपयापासून आहे. किती 30 रुपयापासून नॅपकिन मार्केटला कितीला विकायला पाहिजे? 50 रुपयाला आरामशीर विकू शकतो. कॉमन आयटम आहे, तुम्ही जास्त मार्केट ठेवू शकता. हां टावेल तुम्ही बघायला गेला तर 40 रुपयापासून फुल टावेल. 40 रुपयापासून आहे फुल टावेल 40 रुपये. 40 रुपये. खादीमध्ये आहे का? खादी कॉटन. खादी कॉटनमध्ये. प्लस शर्ट पीस, पॅन्ट पीस आहेत. शर्ट पीस, पॅन्ट पीसच्या जोड्या भेटतील असं कॉम्बो पॅकिंगमध्ये. प्लस आपलं चदर आहे, आसन आहे, बसायचं ते आसन असतं. 80 रुपये जोडी आसन विकतो मी. 40 रुपयाला एक आसन पडतं. किती? 40 रुपयाला. हां हां. तर कोणाला एक पाहिजे असेल तर मिळेल का? एक पण भेटेल. प्लस सोलापुरी चादर आहेत आपल्या. सोलापुरी चादर आहे. चादर आहेत. हां. ब्लँकेट आहेत. ब्लँकेट आहे ते 700 रुपये जोडी. हां हां. फुल ब्लँकेट जोडी 700 रुपये. मार्केटमध्ये 700 रुपयाला एक विकतं आहे. त्याच्यामध्ये एक एक घेतलं तरी चालेल का? बंच टू बंच घ्यावं लागणार आहे? त्याची काय रेंज आहे? 500 रुपयाला 2 भेटतात. 500 रुपयाला 2 म्हणजे 250 रुपयाला एक पडतं आपल्याला पॅटर्न. कपडा पण हेवी वाटतोय. त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटतील. मार्केटला 500 रुपयाला एक विकतात, आपल्याकडे 500 रुपयाला 2 भेटतात. 500ला 2 आहे. हेवी वाटतोय तो. मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोण खरेदी करत असेल टॉवेल किंवा ब्लँकेट वगैरे, काय डिस्काउंट वगैरे काय अजून? ते ऑलरेडी डिस्काउंटमध्येच आहेत ते पॅटर्न, कारण एवढे कमी रेटमध्ये कोणी देणारच नाही दादा मार्केट. आता हे बेडशीट आहे. हे बेडशीट आहे. छोटे कवर पण येणार ते आपले सोबत. आणि डबल आहे, सिंगल आहे, दोन्ही पण आहे. तुम्हाला पाहिजे 350 रुपयामध्ये दोन्ही पण भेटणार. डबल पाहिजे डबल, सिंगल पाहिजे सिंगल. बेडशीट ते ब्रँडेड कंपनीचे भेटणार, असे लो क्वालिटीचे. तर मंडळी बघा, हा जो ब्लँकेट आहे ना, हा हेवी आहे, मला चांगला वाटला. आता हे सेक्शन कुठलं आहे? प्रिंटेड डिपार्टमेंट. हे सगळं प्रिंटेड आहे का? पूर्ण प्रिंटेड. तुम्हाला इथं 35 रुपयापासून हां ते 1000 रुपयापर्यंत साडी भेटेल प्रिंटमध्ये. प्रिंटमध्ये. तुम्हाला सिलेक्टेड पीस दाखवतो मी. बॉर्डरमध्ये 200-250 रुपयापासून बॉर्डरमध्ये पॅटर्न बघायला भेटतील अशी. त्याची काय रेंज आहे? ही 220 रुपये. 220. हे बघा साडी फुल डेली यूजसाठी बेस्ट डेली आहे. यूजसाठी आणि एकदम सॉफ्ट मटेरियल येते. सॉफ्ट आहे मटेरियल. याच्यामध्ये डिझाईन वगैरे तुम्हाला भरपूर बघायला भेटतील. असं पटोला डिझाईन पाहिजे, पटोला डिझाईन. फॅब्रिक बघा, हे पण 200 पासून सुरुवात आहे. सुरुवात 200 पासून. आता प्रिंटेड डिपार्टमेंट आहे. इथं कसं असेल तुम्हाला ऑप्शन भरपूर आहेत. हां हां. तुम्ही बघताल तेवढं कमी आहे याच्यात. सिल्कमध्ये. सिल्कमध्ये बघा, सिल्कमध्ये बॉर्डर सिल्क. कलेक्शन भरपूर आहे यांच्याकडे. जेवढं बघेल तेवढं कमीच आहे. 35 वाले दाखवा ना. 35 एक सॅम्पल दाखवतो. बंडलच दाखवतो. बघा, वेळात वेळ काढून आला तर तुम्हाला चांगली साडी मिळू शकते, लो रेंजमध्ये पण आणि हाय रेंजमध्ये पण. बघा, यांच्याकडे 35 वाले याचं कलेक्शन बघा किती आहे. आता हा 35 वाला पॅटर्न आहे. हा 35 वाला आहे. नाव लक्षात ठेवा, विपुल नावाचा पॅटर्न आहे आपल्याकडे. 35 रुपयाला भेटणार. 35 रुपयाला मिळेल. 35 रुपयाला साडी. विपुल नावाला डायरेक्ट बिंदास 35 रुपयांनी जाऊन पुढे बिल बनवायचं. ओके. याच्यामध्ये किती घेतलं किती घेऊ शकतो? किती पण क्वांटिटी. तुम्हाला 100 पीस पाहिजे, 1000 पीस पाहिजे, 2000 पीस माझ्याकडे रेडी असतात एनी टाइम. ओके. कारण हा मागचा खपत मागची रोजची 1000 पीसची खपत आहे दादा. ओके. आता कोणाला 25-50 पाहिजे असेल तर भेटून जाईल. ओके. ही ओपन करून दाखवाल का तुम्ही? पण हे बघा, ह्याच्यात कसं जास्त सरासरी ओपन करत नाहीत आम्ही पॅटर्न. याच्यामध्ये कसं पटकन आवडले ते पीस घ्या असं. हे बघा, पॅटर्न पण चांगला वाटतोय. परत एकदा मी मेन्शन करतो दादा, विपुल नावाचा पॅटर्न आहे माझा. हे बघा, तुम्ही डायरेक्ट शॉपमध्ये आला तर विपुल दाखवा म्हणायचं. Challenge 35 करून रुपये सांगतात भाऊ. चॅलेंज करून. तुम्ही बोलायचंच नाही की मला 35 वाली साडी दाखवा. डायरेक्ट माझं विपुलमध्ये कमी पॅटर्न दाखवा. विपुल म्हणलं की मुलं समजून आता जातील. इथे ही 35 ला आहे. हां 70 किंवा 100 होणार नाही. नाही, त्याच्यामुळेच मी डबल मेन्शन अजून येतं, विपुल दाखवा म्हणायचं. शॉपमध्ये आलात ना डायरेक्ट म्हणजे मला विपुलमध्ये माल पाहिजे. विपुल म्हणलं की मुलं समजून जातात. 35 वाला आमचा पॅटर्न फिक्स आहे विपुल. 35 मध्ये
हाच लोगो चालतो विपुलचा. हा म्हणजे तुम्हाला असं पण बोलायची गरज नाही की मला 35 वाली हलकी साडी कोणाचं नुकसान होणार नाही, होणार कोणाला फसवलं जाणार नाही. मग त्यांनी एक चॅलेंज केलंय, विपुल ब्रँड आहे म्हणजे विपुलचं आहे, ते सांगा तुम्हाला 35लाच मिळणार. 35च्या वरती 36 रुपये पण देणार नाही. काय कसं असतं, कस्टमर थोडं लाजतात, एवढी कमी साडी कशी मागायची, तर तुम्ही डायरेक्ट नाव मेन्शन करा ना, मला विपुल मध्ये माल पाहिजे. एक ऑप्शन आहे ना तुम्हाला. विपुल म्हणलं की मुलं समजून जातात हा का माल आता 35 वाला आहे. हे तर एवढा माल येतं. आता गोडाऊन मध्ये कमीत कमी 5 ते 10,000 पीस आहेत आपल्या. किती बंच येतो याच्यामध्ये 10 पीसचा बंच येतो. 10 पीसचा बंच. आता हे डिपार्टमेंट आपलं कॉटन काटपदर. हे कॉटन मध्ये. कॉटन मध्ये तुम्हाला 160 रुपयापासून साडी भेटणार. किती? 160 रुपयापासून. 60 रुपयाला हीच साडी भेटणार. 160 ला का 160 पासून सुरुवात आहे? 160 रुपयाला सुरुवात पण आहे, 160 ला ही साडी भेटणार. 160 ची साडी आहे बघा. 160 रुपयाची साडी. पटोला सिल्क आहे. पटोला सिल्क. याच्यामध्ये 10 ते 12 कलर येणार तुम्हाला. ओके, याच्यात कलर वगैरे जाणार नाही ना? काहीच नाही, फुल गॅरंटी. विथ ब्लाउज साडी, असं नाही की ब्लाउज वगैरे. विथ ब्लाउज आहे. एवढ्या कमी बरेच भेटणार. जे स्त्रिया मंडळी असतात त्यांचं बरेच कमेंट येतात की ही साडी कमी आहे पण ब्लाऊज नसेल, त्याचा खर्च वेगळा येतो, शिवायचा खर्च जास्त येतो. म्हणजे साडीपेक्षा ब्लाऊजचा खर्च जास्त आल्यामुळे ही साडी परवडत नाही. आता ही 160 मध्ये तुम्हाला ब्लाऊज सोबत येणार. म्हणजे असं नाही की ब्लाऊज वगैरे नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर बघायला गेलात आता स्टोन मध्ये 350 पासून सुरुवात आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बघताल तेवढं कमी आहे दादा माझ्याकडे. स्टॉक जो आहे ना माझ्याकडे तुम्ही बघताल तेवढं कमी आहे, आणि मी जेवढं दाखवलं तेवढं तुमच्यासाठी कमी आहे, कारण माझ्याकडे रोज नवीन स्टॉक येतो. रोज नवीन येतो. जे तुम्ही अगोदर आले जे मला बोलले काय कस्टमर मला कमेंट करतात की बाबा फोटो व्हिडिओमध्ये दाखवला तो माल भेटला नाही, त्याचं ते हेच कारण असते. कारण कसं माझ्याकडे डेली स्टॉक नवीन येत राहतो, त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन भेटतात. असं बघा ना, एवढे ग्राहक आले आहेत, त्याच्यामधल्या प्रत्येक जण 5-5 साड्या नेल्या तर नक्कीच यांचा जो स्टॉक आहे तो खाली होणार आहे. आणि तुम्ही 8-10 दिवसांनी आलात तर त्या 8-10 दिवसामध्ये बरेच मंडळी घेणारे असतात, ऑनलाईनवाले आहेत, ऑफलाईनवाले आहेत. मग त्यावेळी विक्री झाली मग तुम्हाला भेटत नाही. पण इथे आलात तर बेस्ट आहे. हे कुठलं सेक्शन आहे? हे पण काठपदरमध्ये आहे. हां खनमध्ये आहे ना ही? खनमध्ये. ही पण साडी खूप चालते. 350 रुपयामध्ये खन ओरिजिनल. ओरिजिनल 350 रुपये. अजून एकदा प्राइस मेन्शन करतो, ओरिजिनल खन आहे 350ला. तुम्हाला मार्केटला कुठंच भेटणार नाही, त्याच्यावरती नाही. 350 रुपयाला ही क्वालिटी भेटणारच नाहीची गॅरंटी देतो मी. खन ते बी ओरिजिनल. याच्यामध्ये किती घेणं गरजेचं आहे? याच्यामध्ये 4-4 पीस सिंगल पाहिजे. शॉपवर सिंगल पण घेऊ शकता, असं नाही. याच्यामध्ये खन बेटर. बिझनेससाठी पाहिजे असेल, व्यवसायासाठी, तर 4-4 पीस घेऊन जाऊ शकता. इरकलमध्ये. आज भाऊंनी चॅलेंज करून सांगितलेलं आहे, विपुलवाला आला तर तुम्ही भेटून जाईल. आणि बाकीचे जे 350 वाले पण त्यांनी सांगितलेले आहे. खनवाली चॅलेंज आहे. 350. ही कुठली आहे? हे फॅन्सीमध्ये येतील, कॉटनचं. त्याच्यामध्ये पण दादा तुम्हाला डिझाईन कॉटनमध्ये आहे ना, फॅन्सीमध्ये. त्याची काय रेंज असणार आहे? याच्यामध्ये 350, 400, 500 जसं घेतात. ओके, 350 पासून सुरुवात आहे. कलर बघा यांच्याकडे भरपूर आहेत. स्टॉक माझ्याकडे एनी टाइम रेडी भेटणार. हे वेगळं तुम्ही बंच घेतला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण हे की ते पहिला अभ्यास करून घ्या की तुमच्या एरियामध्ये ना कुठली साडी जास्तीत जास्त जाते, ते तुम्ही अभ्यास करून घेतला तुमच्यासाठी बेस्ट आहे. हा पॅटर्न माझा हिट पॅटर्न आहे. लिलन सिल्कमध्ये. लिलन सिल्कमध्ये. कपडा पण खूप सुंदर येतो. याच्यामध्ये डेली माझे 2 ते 3 पार्सल विकतात. हेवी क्वालिटी असून 500 रुपये रेट आहे. त्याच्यामध्ये डेली 2 ते 3 पॅटर्न विकतात. डेली. बघा ग्राहक बघा किती आहेत. हे का दाखवतोय की तुम्ही पण असं या, पारखून घेऊन जा, तुमच्यासाठी बेस्ट आहे. नारायणपेठ. चालायला जागा नाही आहे. नारायणपेठमध्ये. नारायणपेठ बॉर्डर दाखवायची. बॉर्डर तुमच्या लक्षात येईल. नारायणपेठमध्ये. याच्यामध्ये 500 रुपयापासून सुरुवात आहे. किती? 500 पासून सुरुवात आहे. फॅब्रिक बघा, कलर पण चांगला आहे. डिझाईन भरपूर भेटेल. कलेक्शन कलेक्शन बघा किती आहे. भरपूर कलेक्शन आहे यांच्याकडे. चालायला जागा नाही आहे, एवढे ग्राहक आहेत. त्यातून पण आम्ही शूट करतोय. पट्टू सिल्क याच्यामध्ये किती रेंज आहे? याची काय कॉस्ट आहे? तुम्हाला कॉस्ट जाणार याची 740. 740 पासून सुरुवात आहे. ऑल ओव्हर भरलेली पट्टू सिल्क. हां हे पट्टू सिल्कचं आहे बघा. तुम्ही एंट्री केलात, ज्यांना पट्टू सिल्क पाहिजे असेल तर इथे डावीकडेच आहे. हा पूर्ण पट्टू सिल्कचा सेक्शन आहे. हा
पेशवाई सिल्क. हा पेशवाई सिल्क आहे. पेशवाई सिल्क हां हां हे रिच पल्लू येतो. रिच पल्लू. हे बघा कलर पण बघा याचा शाईन होतो. थोडं ओपन करून दाखवा. बघा म्हणजे मी जसं पारखतोय ना तसं तुम्ही पारखून घेऊ शकता. फक्त आहे की तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे. सरस्वती टेक्सटाईल मार्केटला डोंबिवली ईस्टला आहे. त्याच्यामध्ये पेशवाईमध्ये तुम्हाला बघा ग्राहक बघा किती आहेत. काय म्हणताय? आम्ही परभणी आलो. बरं बरं परभणी आलो भाई माल घ्यायला. परभणीवरून हां आलाय. परभणी आलो. नवरती सट्टा भरायचा होता. बरं हां ते पाहूया गावून आले. आवडलेत ना? हो चांगलं मार्केट. कसं वाटलं? प्राइस मार्केट एकदम चांगलं, प्राईस चांगलं, रिजनेबल आहे ना? रिजनेबल. हो हो म्हणजे खिशाला परवडेल हा सर्वसामान्य माणसाला. सर्वसामान्य ठीक आहे. आहे ना? हो गरिबासाठी चांगलं आहे. गरिबासाठी चांगलं. हा चहा वगैरे घेतला ते मालक आमच्या गावचीच आहेत. आता ओळख निघली. बघा आपले मराठीच बांधव आहेत आणि मालक पण मराठीच आहेत. हा आमच्या गावची आहेत ते परभणी कंदाकडची. बस चहा वगैरे घेतला का? आणि आमच्या आहे ते खाण्याचा ते मी इथं राहतो गणपतीला. ते गावावर आले सट्टा भरायला. बघा गावावरून आलेले आहेत मंडळी. परभणी आले, हिंगोलीहून आले. हिंगोलीवरून आलेले आहेत. हा तिथं त्यानं बघितलं युट्यूबला. हां आम्ही युट्यूबला महिना झाला बघायला. आता हे आम्ही रोज बघतो. हा चला चला जाऊन बघून येऊ. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर दुसऱ्या शॉपमध्ये पण गेला नाही होता? नाही 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 पहिले इथे आलात. नाही झालं. हां मग आता स्त्रिया मंडळींना माहीत असतं की साडीचं रेंज काय, कपडा कसा आहे. तुम्ही काय सांगाल यांच्याकडे रेंज कसं आहे, कपडा कसा आहे? असं बघतोय रेंज आता हाय ठीक. ठीक आहे. ठीक नॉर्मल. आहे नॉर्मल आहे. प्राईस मी खिशाला परवडेल. हा खिशाला परवडलं आहे. गरीबासाठी ठीक आहे. गरीब लोकांसाठी चांगली आहे. हो म्हणजे सर्वसामान्य आपल्या माणसं आहेत एकदम त्यांना चांगले, परवडेल. चांगले. हा म्हणजे देण्या घेण्यासाठी लग्न कार्यासाठी हो, हो. सगळ्यात उत्तम आहे. तेच त्यांना आम्ही गावावरून बोलवलंय. म्हटलं या इथे छान आहे हो दुकानात. म्हणजे जाण्याचा खर्च भले गेला तरी सुद्धा इथे वाचू शकतो. हो वाचतो. हो हो ठीक आहे. एवढ्या लांबून बिझनेस करायला ती लई मोठी गोष्ट आहे. होय. गाव कुठं आमचं तिकडं 500 किलोमीटर. 600 किलोमीटर बरं इथून. कुठलं गाव तिथून आली इथं परभणी. आम्ही तिकडचेच आहे. हां. धन्यवाद. हा ओके थँक्यू. चालते बघा चहा वगैरे सांग. आता हे जर झालं पेशवाईचं दादा. हे पेशवाई आहे ना? हे पेशवाई आहे. हे पण पेशवाई आहे. काय म्हणताय तुम्ही? गोडाऊन हे माझं मेन गोडाऊन आहे. तुम्हाला जे मी बोललो आता काही जण असंच बोलतात स्टॉक ठेवतो माझ्या हा. गोडाऊनला माल असतो, हां माझ्याकडे 1000 पीस असतात असं बोलणारे भरपूर असतात. माझं तसं नाही. आता हे क्वांटिटी माल बघा हे गोडाऊन मध्ये आलं हे बघा यांच्याकडे गोडाऊनमध्ये माल बघा केवढा आहे. 1000 पीस एक डिझाईन 1000 पीस. पर डिझाईन मध्ये 1000 पीस रेडी. होय ना? आणि पार्सल पण बघू शकता तुम्ही पाठीमागं. हां 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 बघा याच्याकडे पार्सल बघा किती आहेत. 2 ते 3000 पार्सल पॅक आहेत दादा माझ्याकडे. हां हां अजून ओपन करायचे आहेत ते. ते ओपन करणार आता डेली ओपन होतात. डेली 100-150 पार्सल. ओके हे जे आहे ते नवीन कलेक्शन आहे. न्यू कलेक्शन रोज नवीन कलेक्शन. रोजचं नवीन कलेक्शन आहे. रोज रोज हां 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 दिवसभर माल संपतो. रात्री रोज 100-150 पार्सल फुटतात जातात. हां हां रोजची रुटीन असते ती. हां हां आणि माल एक कलर पाहिजे, एक डिझाईन पाहिजे, रेडी स्टॉक. बघा ना एवढं स्टॉक आहे यांच्याकडे. म्हणून प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे की वेळ काढून या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर आहे ना सरस्वती टेक्सटाईल मार्केट डोंबिवली ईस्टला यायला विसरू नका. कारण की आपले मराठी बांधव आता व्यवसायामध्ये उतरत आहेत, मोठी भरारी घेत आहेत. आणि आता व्यवसाय करायला लाजू नका, घाबरू नका. कारण की ही मोठी संधी आलेली आहे. म्हणजे तुम्ही साडी क्षेत्रामध्ये किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये उडी मारा, घाबरू नका. फक्त एवढं आहे की थोडा वेळ जाईल, पेशन्स ठेवा, व्यवसाय तुमचा हळूहळू मोठा होईल. तर म्हणजे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.